पहिला आपण टेस्ट बद्दल बोलूयात, फॉर्मॅट आणि सगळे आपल्याला पुढे काय करायचंय ते. आणि दुसरं आपण नंतर मग हिस्ट्री बद्दल थोडक्यात बोलूयात तसं. पहिला मुद्दा, टेस्टच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे? तर मी जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, की तो म्हणजे आपले किती चुकले? इतिहासामध्ये आपल्याला 50 प्रश्नांची आपली टेस्ट होती. किती चुकले? हं? खूप चुकले. बरं. सो आपल्याला काय करायचंय नेहमी टेस्टमध्ये फोकस ठेवायचा आहे. कशावरती? आपले किती रॉंग येतायत. किती चुकतायत त्याच्यावरती फोकस करायचं. ठीक आहे? मग हे चुकले का? का चुकले? मग त्याचं पुढे येतं अनालिसिस. मग आपल्याला अनालिसिस करायचं. पहिलं अनालिसिस काय असेल, की माझं नॉलेज बेस नाहीये, म्हणजे मला माहितीच नाहीये. ठीक आहे, मी वाचलंच नव्हतं. कुठे कुठून आलं हे माहित नाहीये असं. सो पहिलं काय करायचं आपल्याला, त्याचा नॉलेज बेस. सो नॉलेज बेस आपला प्रॉब्लेमॅटिक आहे का? का चुकला? काही कन्फ्युजन आहे का? का काही सिली मिस्टेक्स आहेत? ठीक आहे, काय आहे नक्की? आपल्याला त्या पद्धतीने ते शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग नॉलेज बेस मध्ये परत काय होतं, की अभ्यासच केला नाहीये का? क्वेश्चन नोन आहे का अननोन आहे? ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. लक्षात घ्या, आपला फोकस सगळा जो असायला पाहिजे टेस्ट सिरीज मध्ये, पहिलं वाक्य आत्ताही लक्षात ठेवा आणि शेवटपर्यंत मी सांगेन ते म्हणजे, आपण अभ्यास हा टेस्ट मध्ये किती चांगला परफॉर्मन्स देतोय, देऊ शकतोय याच्यासाठी नाही करायचा. आपला नेहमी जो काही दीपस्तंभ असला पाहिजे तो कोण आहे? तर आयोगाची ती पूर्वपरीक्षा असली पाहिजे. ठीक आहे, त्या आयोगाच्या पूर्वपरीक्षेला, त्या दीपस्तंभाला तिथे आपण पोहोचलो पाहिजे. आणि तिथे पोहोचत असताना काय होतं, ह्या मधल्या 4-5 महिन्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस रस्ते भटकत जातो. आणि हे भटकलेलं असतो इथे, आणि इथे आपण भटकलो की मग आपण जिथे पोहोचायचं तिथे पोहोचू शकत नाही वेळेमध्ये. आणि म्हणून आपल्याला टेस्ट काय करणार आहे, तर ती दिशा दर्शन करणार आहे. टेस्टच्या माध्यमातून माझे किती प्रश्न बरोबर येत आहेत हे फार महत्वाचं नाहीये. टेस्टमध्ये किती परफॉर्मन्स दिला डझंट मॅटर. किती मार्क्स पडले डझंट मॅटर. मॅटर हे करणार आहे किती चुकतंय. मग 50 पैकी माझे किती चुकतायत, म्हणजे चुकतायत ते का चुकतायत. इवन बरोबर मध्ये सुद्धा जे आपण आले ना आपले, तर जे प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील त्याचं सुद्धा विश्लेषण करा, की यातलं मला किती हमखास माहिती असणारी उत्तर बरोबर आलेली आहेत, किती मी त्याच्यामध्ये लॉजिक नावाच्या प्रकाराखाली तुक्के मारलेले आहेत किंवा अंदाजे मी ते बरोबर आणलेले आहेत. ते इथे अंदाजे एकदा बरोबर आलं, तिकडे येणार नाही, किंवा हाच प्रश्न रिपीट झाला तर पुढच्या वेळेस कदाचित तो चुकेल पण. म्हणून बरोबर जे आलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा हमखास किती बरोबर आले याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून बरोबर आलेल्यामध्ये सुद्धा काही प्रश्न जे अंदाजे किंवा काही लॉजिकच्या नावाखाली आपण म्हणतोय, तर ते सुद्धा कोणते आहेत ते बाजूला काढा आणि मग त्याचं विश्लेषण करा. मग तुम्हाला ते आता मी शीट देईन असते, तर त्या माध्यमातून ते जे अनालिसिस करायचे आपल्याला ते फार इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि टेस्टच्या माध्यमातून म्हणून किती चुकले, का चुकले याचं हे विश्लेषण करणं आवश्यक आहे. तर काय होतं, तर त्या ठिकाणी आपल्याला आपला परफॉर्मन्स बदलता येतो, वाढवता येतो. दिशा, फॉर एक्झाम्पल, जर समजा माझे सगळ्यात जास्त क्वेश्चन्स हे काय झाले, सर माझं कन्फ्युजन मध्ये खूप चुकलेत, तर याचा अर्थ असा आहे की आपलं वाचन चालू आहे, केवळ रिव्हिजन नसल्यामुळे आपला प्रॉब्लेम येतोय. किंवा एखाद्याचं असू शकतं की नाही मला यातले प्रश्न माहितीच नव्हते, अननोनच क्वेश्चन खूप सारे होते. याचा अर्थ दोन आहेत, एक तर आपण अजून अभ्यास आपला फारसा नाहीये, किंवा जे काही पुस्तकं आपण वाचतोय ती पुस्तकं कदाचित माहित नाही कुणी कशी सांगितली असतील, पुस्तकांची निवड चुकली असेल, व्हॉट एव्हर. काय होतं, डायग्नोसिस झालं पाहिजे. टेस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते डायग्नोस झालं पाहिजे की मागच्या 7 दिवसात आपण जो काही अभ्यास केला त्याच्या अगोदरचा जो अभ्यास आहे तो कशा प्रकारे आहे, आणि मग मला पुढे कसा तो वाढवता येईल. गेटिंग? सो हे करायचं, हे फार महत्वाचं आहे. मग काय करायचं, एक एक प्रश्न घेऊन बसायचं आणि एक एक प्रश्न घेऊन तो का चुकला त्याचं या पद्धतीने विश्लेषण करायचं. तर आणि तर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होणार आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, की मग आणखी काय करायचं आपल्याला टेस्टच्या माध्यमातून, डायरेक्शन. आपल्या अभ्यासाची डायरेक्शन कशी आहे बरं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वाचतोय, बरेच विद्यार्थी येतात प्रिलिम्स नंतर, सर खूप खूप वाचलेलं आहे, खूप अभ्यास केलेला आहे, 7-7 वेळेस लक्ष्मीकांत वाचून झालंय, रिझल्ट येत नाहीये. का येत नाहीये? कारण आपण वाचन हे परीक्षाभिमुख पद्धतीने करतोय का, परीक्षेच्या दृष्टीने करतोय का, आणि ती दिशा आपली योग्य आहे का हे कळणं फार महत्वाचं आहे.
म्हणून काय करायचं, नेहमी अलर्ट राहायचं प्रश्न सोडवत असताना. ते म्हणजे की प्रश्न सोडवताना नुसतं हे करू नका की हा मला तो येतोय का नाही, ते नाही, त्याकडे थोडंसं तिरकस पण बघा. अरे प्रश्न कसा फॉर्म झालाय, प्रश्न कशा रीतीने फॉर्म करण्यात आलाय, म्हणजे सेट करण्यात आलेला आहे. मग अशाच प्रकारे मी कधी विचार केला होता का, मागच्या 7 दिवसात मी या विषयाचा अभ्यास केला, मग हे करताना मी असा काही विचार केला होता का? कारण आपल्याला काय करायचंय अल्टिमेटली, त्या जो पेपर सेटर आहे ना त्याच्या जागी आपल्याला ठेवायचंय, तिथे पोहोचायचंय आपल्याला, की पेपर सेटर कसा विचार करतो हे आपल्याला अल्टिमेटली जमलं पाहिजे. ते जमलं की मग पेपर सेटरच्या दृष्टिकोनातूनच आपण पुस्तक वाचणार आहोत, हे करायचं. सो त्यामुळे डायरेक्शन चेक करायची कंटिन्युअसली आपली, की आपण कशा पद्धतीने आपला अभ्यास चालू आहे, डायरेक्शन बदलण्याची गरज आहे का नाहीये, काय ते. कारण अल्टिमेटली टेस्ट इज इक्वल टू हाऊ टू इन्क्रीज युअर परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स कसा वाढला पाहिजे, वाढत गेला पाहिजे, हे आपल्याला त्यातून करायचं आहे. ठीक आहे. तिसरा जो सगळ्यात तेवढाच महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्या काही सिली मिस्टेक्स. त्या मिस्टेक्स फार कॉस्टली असतात बरं का. म्हणजे काय, अगदी मोस्टली जे सिरियस कॅन्डिडेट आहेत, अभ्यास करणारे, यांचं एक नेहमीच असतं की सर कटऑफच्या अगदी जवळ जाऊन थांबलो. मग कटऑफच्या जवळ जाऊन थांबलो याचा अर्थच असा आहे की 1-2 मिस्टेक जर झालेले असतील तर त्यांनीच तुम्हाला कटऑफच्या मागे खेचलंय, आणि म्हणून ती 1-2 मिस्टेक होणं आपल्याला परवडणारं नसतं. सिले मिस्टेक्स अगदी, मग आता काय तुम्ही बघितलं असेल, आपण जी उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली आहे तर ती नव्या पद्धतीने दिलेली आहे नाही का, तर त्याच्यामध्ये आतापासून सराव केला तर तिथे जाऊन आपण चुकणार नाही. मग त्याचे नियम आपण शेवटी बघूयातच, पण तिथून सुरुवात करायची आहे सिली मिस्टेकची. मग आपला बैठक क्रमांक असेल, तुमचं ते उत्तर काळं करणं असेल तिथून, किंवा प्रश्न वाचण्यामध्ये असेल, प्रश्न घाई गडबड होण्यामध्ये असेल, शब्दांचा अर्थ समजून घेण्यामध्ये असेल. कारण का, तिथे जेव्हा तुम्ही 100 प्रश्न सोडवता तेव्हा अक्षरशः ड्रेन आउट होतात तुम्ही. आपण ड्रेन आउट होतो. एक वेळ अशी येते की ते कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, नक्की काय म्हणायचंय तो प्रश्न कळत नाही, चूक आहे बिनचूक आहे, असत्य आहे, बरोबर नाही, बरोबर आहे, बिनचूक नाही, मग ते कळायला अडचण येते. आणि म्हणून तिथे काय असतं, प्रश्न समजून घेण्यामध्ये आपल्या मिस्टेक्स व्हायला लागतात. हे ओळखा, हे इथं शोधा, शोधलं पाहिजे, आणि शोधून मग त्या सिली मिस्टेक कळल्या ना की डेफिनेटली मग आपल्याला पुढे त्या दूर करता येतात. ओके, ते एक आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तेवढाच महत्वाचा असतो टेम्परामेंट. म्हणजे बघा, लक्षात घ्या, मानसिक स्थिती आपली, प्रश्न अवघड आले माहित नाहीये, जायचं नाही, म्हणजे जाऊ देता, जाऊ दे, काय टेस्टच आहे, त्याला काय असतंय, बसतो निवांत आपलं वाचतो काहीतरी, असं करायचं नाही. किंवा आपलं उगदे हाराकिरी केल्यासारखं, काय आता अंधाधुंद गोळीबार, हा, बाबूराव सारखं त्या हेराफेरी मधल्या, तसं करायचं नाहीये. प्रश्न माहित नाहीयेत ना, प्रयत्न करा की, वेळ आहे आपल्याकडे, आपण बसलोय, करतोय आपण सिरियसली, अटेम्प्ट करा, ट्राय करा, प्रयत्न करा. कशा पद्धतीने, इथं सुटले नाही चालेल, इथे लॉजिक नाही डेव्हलप झालं चालेल, पण त्याच्यामुळे काय होईल, पुढे तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही अभ्यास कराल सोमवारपासून पुढचा जो आहे त्याला फायदा होईल की नाही. आणि म्हणून तिथे काय करायचं, टेम्परामेंट जो आहे तो नेहमी स्थितप्रज्ञ, शांत असलं पाहिजे, नेहमी शांत राहायचं. खूप सारे चांगले क्वेश्चन आले नाही हुळून जायचं, खूप डिफिकल्ट आले गोंधळून जायचं नाही, गिव्हअप करायचं नाही, तिथले तर लगेच गिव्हअप नाही करायचं, आपण करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. म्हणून टेम्परामेंट कसं व्हायचं, स्थितप्रज्ञ पाहिजे. मग ते गौतम बुद्धांप्रमाणे किंवा ते भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं स्थितप्रज्ञ राहा, असा प्रयत्न, टेम्परामेंट. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपली स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी लक्षात घ्या, तुम्हाला जे जे काही ठरवायचं आहे ते इथं ठरवा, इथं ते अंमलात आणा, चुका आणि त्यातून शिका. अगदी उदाहरण साधं सांगायचं ते म्हणजे की, फॉर एक्झाम्पल, मी प्रश्न सगळे सोडून घेऊ 100-50 आणि मग नंतर काळं करू का, एक सोडवला की लगेच काळं करू का, 10 सोडवल्यानंतर लगेच काळं करू काय, हे जे काही आपले बारीक सारीक असतात पण ते आपल्याला नेहमी कन्फ्युजन मध्ये टाकतात. इथेच करा, करा, तुम्हाला जे काही स्ट्रॅटेजी आखायच्या त्या इथे करा. जसं पुढे गेल्यानंतर सिसॅट मध्ये तुम्हाला अजून तसं उदाहरणार्थ की अगोदर गणिताचे घेऊ, रिझनिंगचे घेऊ का पॅसेजचे घेऊ, काय करू अगोदर, एक राऊंड मध्ये सगळा पेपर सोडवू का, पहिला राऊंड का दुसरा राऊंड का तिसरा राऊंड, काय करू. हे सगळ्या स्ट्रॅटेजी असतात, ह्या तुम्हाला तुमच्या स्वतःला काय करायच्या आहेत, डिवाइस करायच्या आहेत, त्या अंमलात आणायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यातून तावून सुलाखून फायनल स्ट्रॅटेजी तिथे राबवायची. तिथे गेल्यानंतर पुन्हा आज काय करू, आज मी असं करू का तसं करू, नाही ना.
युद्धतंत्र तसं कधी नसतं. हे सगळं सेट पाहिजे. इथेच तुम्ही नेट प्रॅक्टिसच्या माध्यमातून ते करायचंय. ठीक आहे. सो ह्या सगळ्यांसाठी टेस्ट असतात. लक्षात घ्या. टेस्टच्या माध्यमातून आपल्याला सतत शोधन करायचं. जे सत्य शोधन म्हणतो तसं आपल्याला इथे काय करायचंय, असत्य शोधन. काय चुकतंय, कुठे प्रॉब्लेम येतोय, ते डायग्नोसिस टूल आहे हे. तर परफॉर्मन्स वाढणार आहे. नुसतं आपलं वाचलोय आणि जाऊन आता मी प्रश्न सोडवतोय नाही. टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस नसते. टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस नाहीये, हे लक्षात घ्या. प्रॅक्टिस तुम्हाला स्वतंत्रपणे करायची आहे, सेपरेटली. प्रत्येक टॉपिक वरती किमान 50 प्रश्न सोडवणं ते प्रॅक्टिस आहे. त्यासाठी वेगळी पुस्तकं मिळतात, ती पुस्तकं घेणं. टेस्ट ही प्रॅक्टिस नाहीये. त्यामुळे सगळ्यात मोठी गल्लत करू नका. टेस्ट नावातच टेस्ट आहे. टेस्ट इज इक्वल टू इव्हॅल्युएट. मग काय काय इव्हॅल्युएट करायचं आहे? तुमची डायरेक्शन, तुमचं टेम्परामेंट, तुमच्या सिली मिस्टेक्स, तुमच्या स्ट्रॅटेजीज, हे इव्हॅल्युएट करा ना. मग बघा त्यातून मग फायदा होतो. म्हणून टेस्ट वेगळं आणि प्रॅक्टिस वेगळं आहे. ओके. सो या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आपल्याला नेहमी वेळेची कमतरता असल्या कारणाने इथे काही गोष्टी करता येत नाहीत. पण तुम्ही स्वतः वैयक्तिक स्वरूपामध्ये घरी गेल्यानंतर परत बसून शांतपणे काय चुकलं आणि का चुकलं याच्या पद्धतीने ते विश्लेषण करायचंय. तुम्हाला पुढे मी ते शीट देईनच. त्याच्या माध्यमातून ते करता येईल. आता ही जी शीट आहे ती तुम्हाला प्रत्येकाला भरायची आहे. जे ऑनलाईनला आहेत त्यांनी सुद्धा आणि जे आपले पुढे तुम्ही आहात सर्वजण तर ते सुद्धा. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकच मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो इथे. ही कंपल्सरी भरायची आणि ती पुढच्या वेळेस आपल्याला येताना घेऊन यायची. ठीक आहे. आणि ती त्याच्या संदर्भात चर्चा पण करायची. ओके. कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जे मी आता म्हटलं तुम्हाला हे त्या पद्धतीने. ठीक आहे. मग इथे कसं आहे, टॉपिक नंबर, तो टॉपिक नंबर असेल, टॉपिक नेम असेल तिथं कोणता टॉपिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता आपली हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीमध्ये फक्त हिस्ट्री एका करू नका. ठीक आहे. इथं हिस्ट्री टाकला आणि डायरेक्ट केलं तसंही चालतं, पण ते फारच वरवरचं होईल. त्यापेक्षा काय करायचं, आता जर तुम्ही हिस्ट्रीचा क्वेश्चन पेपर बघितला तर इच अँड एव्हरीथिंग आय हॅव कवर्ड. प्रत्येक गोष्ट कव्हर केलेली आहे. अतिशय महत्वाचे जेवढे ऍस्पेक्ट आहेत आपण ते कव्हर केलेले आहेत. त्यामुळे मग इथे काय असू शकतं, पहिलं बाबा काय, तर प्री हिस्टॉरिक असेल, पुढे काय चाल्कोलिथिक असेल, पुढे काय हडप्पा असेल, पुढे वैदिक असेल, पुढे मगध असेल, पुढे काहीतरी मौर्य असेल. डायनॅस्टिक घ्या सरळ सरळ आणि त्यांच्यानुसार किती क्वेश्चन टाकलेले आहेत, आलेले आहेत ते बघा, तपासा. हे याचं जे काही आहे ना विश्लेषण करणं, याचं व्यवच्छेदन करणं, यासाठी 2 तास गेले हरकत नाही. पण त्या 2 तासामुळे आपली जी राजहंसाची निरक्षीर दृष्टी असते, हे वेगळं आणि ते वेगळं करण्याची, तो अप्रोच आपल्याला येतो, तो पुढच्या 6 दिवस आपल्याला कामाला येतो. त्यामुळे याच्याकडे व्यवस्थितपणे पाहायचं, व्यवस्थितपणे त्याचं विश्लेषण करायचं की अरे सातवाहनावरती किती क्वेश्चन आहेत, मौर्यावरती किती क्वेश्चन आहेत, मग एकूण नंबर ऑफ क्वेश्चन झाले. मग पुन्हा त्याच्यापैकी आता समजा इथं किती आहेत, एक असं उदाहरण घेऊया आपण की समजा हे हडप्पा आहे आणि हडप्पावरती एक 6 क्वेश्चन विचारलेले आहेत. 6 क्वेश्चन पैकी मला माहिती असणारे किती आहेत आणि त्या माहिती असणाऱ्यापैकी मी किती अटेम्प्ट केले आणि किती बरोबर आले. तर 6 पैकी समजा मी 4 मला नोन आहेत, माहिती असलेले होते, अटेम्प्ट केले, पण त्यातले 3 बरोबर आले, 1 चुकला. जे अननोन होते 2, इधर तुम्ही सॉल्व्ह करणार किंवा तुम्ही स्किप करणार, बरोबर का. जनरली आपण सॉल्व्ह करतो टेस्ट मध्ये. समजा अननोन आहेत, 2 सॉल्व्ह केले, दोन्हीच्या दोन्ही चुकले. येते लक्षात. मग त्यानंतर नॉट अटेम्प्टेड, इथं काय 0. बर, हे जे नॉट हे अटेम्प्ट केले, माहित नसलेले चुकले. का चुकले, का माहित नव्हते, नाही वाचन नव्हतं एकाचं. ठीक आहे, एकाचं वाचन नव्हतं आणि एकाचं काय झालं की फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होता, त्यामुळे तसं झालं. हे विश्लेषण येतं. मग कळायला लागतं आपल्याला की कुठे फोकस करायचं आहे. समजा दुसरं उदाहरण घेतलं, मौर्य. मौर्यावरती समजा काय 7 क्वेश्चन आहेत फॉर एक्झाम्पल. फक्त नोन क्वेश्चन किती आहेत, तर तिथे 4 क्वेश्चन मला नोन आहेत. 4च्या 4 मी सोडवले, पण 3 क्वेश्चन मला अननोन होते आणि त्या तिन्हीचे तिन्ही क्वेश्चन माझे काय झाले, चुकले. मग ते अननोन का होते याचं शोधायला लागेल पुढे. मग पुस्तकात आहे, पुस्तक बदलावं लागेल, वाचन नाहीये, पाठांतर नाहीये, व्हॉटएव्हर. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला जर असं झालं समजा की समजा हे गुप्त पिरियड आहे आणि गुप्तमध्ये नोन होते किती, समजा एक 4 क्वेश्चन आलेत, त्यापैकी नोन क्वेश्चन किती आहेत,
त्यापैकी 3 क्वेश्चन नोन आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही माझे समजा मी अटेम्प्ट केले आणि तिन्हीच्या तिन्ही चुकले, तर याचा अर्थ वेगळा होतो. पुन्हा वाचलेलं आहे तरी चुकतंय, इधर रिव्हिजन कमी पडते, इधर आपण पाठांतर करत नाहीये, इधर आपला काही दुसरा प्रॉब्लेम आहे, शोधावा लागेल. येते लक्षात? म्हणजे हे जसं डॉक्टरला एक प्रकारचं ते जे लॅबोरेटरी रिपोर्ट मिळतात तशा पद्धतीने आपल्याला हे करणं अपेक्षित आहे. तर बघा आणि तरच आपल्याला पुढे इम्प्रूव्हमेंट होते, अदरवाईज ते इम्प्रूव्हमेंट होत नाही. याला काय म्हणतात? हा डेटा सायन्सचा भाग आहे. जे विद्यार्थी थोडंसं टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतील त्यांना माहित असेल, हा डेटा सायन्सचा पार्ट आहे. आज कुठल्याही प्रकारचं खेळ घ्या, राजकारण घ्या, कुठल्याही प्रकारचं क्षेत्र घ्या, सगळीकडे डेटा सायन्सचा वापर करतात. त्याच्याशिवाय इम्प्रूव्हमेंट होऊ शकत नाही. आणि म्हणून हा डेटा सायन्सचा वापर करायचा. हा, यासाठी मात्र स्वतःला थोडंसं काय आहे, तिथे वेळ द्यावा लागेल, पण तो वर्थ आहे. ओके, तर हे प्रत्येकाला शीट मिळेल, त्यानुसार हे घ्या आणि पुढे जा. त्यानंतर जे काही आपले OMR शीट आहेत, तुम्हाला तर काही अडचण नाही, पण जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, तर एकदाच जे काही 35-40 जे आहेत ते OMR शीट काढून ठेवा. ते आपल्याला कंटिन्युअस लागतात, सराव करायचा असतो. त्यामुळे 40-50 जे काही आहेत एक्स्ट्रा काढून ठेवला काही फरक पडत नाही. अजून तरी आयोगाने आपल्याला स्पेसिमेन दिलेला नाहीये, पण मोस्टली असाच स्पेसिमेन असण्याची शक्यता आहे. इथे 2 बदल आहेत. पहिला, जे पर्याय आहे त्याच्यामध्ये 5वा पर्याय ऍड केला. 1 2 3 4 5 5 5 5 5 5. आणि दुसरा एक फरक आहे, तो म्हणजे अंक. जो बैठक क्रमांक आहे तो 8 आकड्याचा केलेला आहे आपण, 8 आकड्याचा. ठीक आहे, तो 7 अंकी केला आयोगाने, सॉरी आपण त्याला 8 मध्ये दिलंय बघा. मग बैठक क्रमांक सुद्धा आहे. आपण जेव्हा कॉम्प्रेहेन्सिव्ह कडे जाऊया तेव्हा आपण बैठक क्रमांक पण देऊयात, म्हणजे तिथेही तुमचा सराव होऊन जातो. तसा एक प्रकार करूयात. पण हे उत्तर सॉल्व्ह करत असताना मग आता बहुतांशी तुम्ही सर्वांनी इन्स्ट्रक्शन वाचलेले असतील, बट स्टील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला का कुठे? नवी उत्तरपत्रिकेमध्ये काही प्रॉब्लेम आला कुठे? नाही ना. 5वा जो ऑप्शन आहे त्याचा उपयोग करावा लागला का कुठे कुठे? नाही केला कुठेच? करावा लागला. काय म्हणून केला तो 5व्याचा? नॉट अटेम्प्टेड, बरोबर ना. स्किप करायचा असेल तर आपल्याला 5वा त्या ठिकाणी वापरावा लागेल. एकाच पर्यायामध्ये जर 2 आपण वेळेस ते काळं केलं तर काय होईल? त्याचा तो बाद होईल आणि पुढे त्याचा परिणाम काय होईल? निगेटिव्ह मार्किंग असेल. पूर्वी फक्त बाद करायचे, आता काय करतील ते? निगेटिव्ह मार्किंग मध्ये घेऊन जातील त्याला. त्यामुळे बिलकुल त्या ठिकाणी 2 काळे करायचे नाहीत. एकदा काळं केलं की संपलं, ते चुकलेलं असलं. पूर्वी काय करायचे मुलं? एक केला, समजा त्याचं उत्तर आहे बी आणि त्याने चुकून काय केलं? सी. त्याला लगेच कळलं, अरे सी केलं चुकून मी, आता हा चुकला माझा, 0.25 माझे कमी होणार. त्यापेक्षा मी काय करतो? याला बाद करतो, सी आणि तो बी पण करतो. पूर्वी करायचा तो, एका ह्याला 2-2 करून टाकायचा तो गोळे. त्यामुळे व्हायचं काय? त्याचे 0.25 वाचायचे. आता मात्र काय केलं त्यांनी, की तुम्ही 2 केले की आता त्याला निगेटिव्ह पकडलं जाणार आहे. तर तो सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. सो याची सुद्धा प्रॅक्टिस त्या पद्धतीने करूयात. ओके, हाय झाला भाग. आणि मग सगळ्यात शेवटी की टेस्टच्या माध्यमातून काय आहे, की तुम्ही जेव्हा स्वतःचं विश्लेषण करताय तर ते केल्यानंतर शिक्षकांना भेटणं, बोलणं, विचारणं हे गरजेचं आहे. वेळेच्या अभावी प्रत्येक शिक्षकाला ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाणं, त्याला बोलणं, विचारणं हे होईलच असं नाही, पण तुम्ही ते स्वतःहून ऍक्टिव्हिटी करणं अपेक्षित आहेच आहे. पुढे आपण या शीट बरोबरच आपण पुढे तुम्हाला एक्सेल शीट देणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून मग आम्हाला ते कळेल की कुठला विद्यार्थी कुठे आहे, कुठे मागे पडलाय, कुठे पुढे चाललाय किंवा कुठे काय परिस्थिती आहे ते. तो जेणेकरून आम्हाला काय होईल, की तुम्हाला त्या पद्धतीचा वैयक्तिक सपोर्ट देणं शक्य होऊ शकेल. ओके, बट ऑलवेज वी हॅव टू स्ट्राईव्ह फॉर द बेस्ट. आपण बेस्टचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे. ओके, चला. सो हे इथपर्यंत होतं. आता शेवटचं थोडंसं 2 मिनिटांसाठी आपण बोलूयात इतिहासाबद्दल. हिस्ट्री हा जो विषय आहे त्या विषयाबाबत कसं होतं, की डेफिनेटली म्हणजे इनपुट आणि आउटपुटचा विचार करता एन्शंट आणि मिडिवल मध्ये आपल्याला इनपुट फार जास्त आहे आणि आउटपुट थोडंसं त्या तुलनेमध्ये कमी आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपलं जे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आहे, पीवायक्यूचं अनालिसिस. ओके, हे पीवायक्यूचं अनालिसिस सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. मग हे 2 प्रकारे,
एक तर ते प्रश्न तुमचे रिपीट होतील, थीम रिपीट होतील, ह्यासाठी तर आहेच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोकस कशावर करायचा आहे हे कळू शकतं. आणि हे कळल्यानंतर मग तुम्हाला काय करता येतील, त्या अँसेंट आणि मिडिवल मधले काही एरियाज फाइंड आउट करता येतील, ते फाइंड आउट करा आणि त्यांच्यावरती तरी किमान फोकस करा. हे तुम्हाला असं कळलं की नाही, दरवर्षी एक वैदिकवर, एक हडप्पावर, एक मौर्यावर असतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं कळलं, तर तुम्ही काय करा, किमान त्या 3-4 एरियावरती फोकस करावा, जेणेकरून तुम्हाला त्यातून काय होईल, चांगल्या प्रकारे प्रश्न उत्तर लिहिता म्हणजे सोडवता येतील. ओके, सो एरियाज फाइंड आउट करा. दुसरं, अँसेंट मिडिवल साठी किमान एक सोर्स तरी किमान वापरा, ते म्हणजे तुमचं स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये किमान 6वी आणि किमान 11वी हे 2 स्टेट बोर्ड जे आहेत, एवढं तरी करा. एवढं केलं तरी सुद्धा तुमचे अँसेंट आणि अँसेंटचे बेसिकली तुम्हाला प्रश्न उत्तर बऱ्यापैकी अटेम्प्ट करता येऊ शकतात. हा दुसरा भाग आहे. म्हणजे आपण सोर्सेस पण काय केले, एकदम तिथे झिरो डाऊन केले. एवढंच करा, बस झालं. आणि शेवटी आणखी काय असतं ते म्हणजे काय, की जर तुम्ही समजा अँसेंट मिडिवलला, आता तर हे गेलं पुढे, पण अँसेंट मिडिवलला किंवा कुठल्याही विषयाला जर तुम्ही काही विशिष्ट वेळ देणार असाल ना, तर तो जो जो काही द्याल, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, तो अतिशय प्रोडक्टिव्ह द्या, क्वालिटेटिव्ह द्या. पण तिथे असं करू नका. तुम्हाला माहिती असतं की अरे बाबा, हा जो एक्स नावाचा टॉपिक आहे ना, मी त्याला खरं तर 4 दिवस दिलेले आहेत किंवा 5 दिवस दिले आहेत आणि मला माहिती आहे हा 5 दिवसामध्ये नाही कव्हर होणार. जर हे तुम्हाला माहिती आहे ना, मग तिथे अडचण काय येते माहितीये, की 5 दिवसात कव्हर होणार नाही, एवढा मोठा आहे, हे बर्डन घेऊनच 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 आपण अभ्यास करायला लागतो आणि तिथे फक्त आपली धावपळ होते, अनिश्चित पद्धतीने अभ्यास करतो, विश्वास नसतो स्वतःचा स्वतःवरती की हे लक्षात राहील का नाही, काहीच उपयोग नाही. ते 5 पण दिवस देऊ नका. मग व्यावहारिक अभ्यास करा. म्हणजे काय, की मला माहितीये 5 दिवसामध्ये 50 पानं फक्त मी वाचू शकेन, तर ती 50 पानं मी कोणती वाचली पाहिजेत याच्याकडे फोकस करा आणि ती चांगली वाचा, जेणेकरून काय, त्यातून जे काही विचारलं जाईल ते आपले बरोबर येतील. लक्षात ठेवा, आपण नापास कधीच होणार नाही अशा प्रश्नामुळे की जे आपल्याला कधीच माहित नसतात. आपण नापास होतो केवळ अशा प्रश्नामुळे जी आपल्याला माहिती होती पण तरी चुकली. आपला प्रॉब्लेम तिथे आहे. आणि म्हणून काय करायचंय, आपण जे करू ते बेस्ट करू. भले 4 चॅप्टर माझे राहिले फिजिक्सचे, हरकत नाही. किती केले, 4 केले, चांगले केले. त्यातून आला क्वेश्चन, मी सोडणार नाही. काही गोष्टी प्रॅक्टिकल असतात, त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. म्हणून जर समजा तुम्ही हिस्ट्रीमध्ये असं ठरवलं ना, की नाही सर मला हिस्ट्री नाहीच जमणार, मी हिस्ट्री थोडासा वीकच आहे माझा, एका ऑप्टिमम लेवल पर्यंत जाण्यासाठी मी काय करू मला सांगा, मी तेवढं करतो, बस चालेल. कारण आपल्याला 6च्या 7 किंवा 7च्या 7 विषयांवरती प्रभुत्व पाहिजे विजयी होण्यासाठी, असं काही नाहीये. तुमचे 4 खेळाडू चांगले खेळले पाहिजेत. मग हे 4 विषय कोणते आहेत ते तुम्ही ठरवा आणि उरलेले 2 विषय जे आहेत, करंट तर करायचा असतो, उरलेले 2 विषय जे आहेत त्याच्यामध्ये फक्त एक ऑप्टिमम लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न करा, रिझल्ट येतो. मग हे 2 कोणते असावेत ऑप्टिमम लेवल पर्यंत, अवघड आहेत, नाही फार लक्ष देतायत, तुम्ही ठरवा. प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणाचं इकॉनॉमिक्स आहे, कुणाचं सायन्स आहे, कुणाचं हिस्ट्री आहे, कुणाचं जॉग्राफी आहे. येते लक्षात? आणि त्याच्यानुसार त्याला वेळ द्यायचा आहे. मग हिस्ट्रीमध्ये तसंच आहे. जर मला नाही वेळ द्यायचा आहे फारसा, तर मी किमान एवढं करेन. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा हिस्ट्रीसाठी असेल किंवा सगळ्यांसाठीच, तो म्हणजे तुमचा ॲटलास, मॅप. मॅप मग ऍटलीस्ट काय आहे की सगळ्या एनसीईआरटी आणि सॉरी स्टेट बोर्ड मधले सगळे जे मॅप आहेत ना, ते मॅप कट करायचे. पुस्तक असतील तर, नसेल तर प्रिंटआउट काढायचे, प्रिंटआउट काढा आणि ते मॅप दररोजच्या दररोज करा. त्या मॅपवरून सुद्धा आपल्याला बरेचसे क्वेश्चन सापडतात, सुटतात. आपल्या आजच्या टेस्टमध्ये सुद्धा आपण बरेचसे त्या ठिकाणी मॅप विचारलेले आहेत, नाही का? मग तो स्तूप कुठे सापडतो किंवा हे विद्यापीठ कुठे होतं, आहेत असे प्रश्न आहेत आपल्याला. मग ऍटलीस्ट मॅप करून ठेवा. ओके, सो या पद्धतीने जाऊ शकता. पीवायक्यू वरती फोकस करा, एरियाज फाइंड आउट करा, फक्त 2 सोर्सेस वापरा आणि पुढे मॅप वरती जा. या पद्धतीने करता येईल. याच्या पलीकडे फार काही करण्याची गरज नाहीये. आणि मग शेवटी तो तुमचा विनिंग सब्जेक्ट आहे का फक्त ऑप्टिमम लेवलला घेऊन जाण्याचा सब्जेक्ट आहे, हे बायफ्रिकेशन करा आणि त्यानुसार त्याला किती वेळ द्यायचा आहे हे ठरवा. गेटिंग? ओके, चला. सो हे इथपर्यंत आहे. मग आता आपण आपल्या टेस्ट कडे जाऊयात. चला, पाहूयात आपण काही महत्वाचे मुद्दे आपण त्या ठिकाणी कव्हर करूयात, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. ओके, सो
आता हा जो पहिला क्वेश्चन होता सातवाहन राजघराण्याबद्दलचा, तर हा सोडवला. इकडे कुणाकुणाचा चुकला ऑनलाईन तुम्ही सुद्धा पटकन टाका. प्रत्येक प्रश्न आपण जेव्हा नवीन घेऊ ना, तेव्हा फक्त सांगत चला मला. रॉंग असेल तर डब्ल्यू, हा करेक्ट असेल तर सी, एवढं टाकलं तरी चालतं. हा, तर यातून काय आपण बोध घ्यायचा? येस, ऑलमोस्ट सगळ्यांचं त्या ठिकाणी चुकलेलं आहे. कारण का तेच आहे. हा ट्रॅप असतो आणि तिथे आपण थोडंसं अलर्ट झालं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, यातून पहिला बोध, पहिली सीख काय आपल्यासाठी, की ते म्हणजे कुठल्याही प्रश्नाला सरळ सरळ घ्यायचं नाही. ओव्हर थिंकिंग नाही करायचं. पण फारच कॅज्युअल पण घ्यायचं नाही. ठीक आहे. मग याच्यासाठी काय आहे, तर पहिल्या टप्प्यात तर आपण अभ्यासच चांगला करूया, जेणेकरून आपल्याला ते ओव्हर थिंकिंग आणि कॅज्युअल याच्या मधला सुवर्ण मध्ये साधता येऊ शकतो. जसं की या प्रश्नामध्ये बघितलं आपण, तर सातवाहनांच्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातात त्या सगळ्या प्रश्नांना एकत्र करून हा प्रश्न तयार केला होता. जसं पहिला फॉर एक्झाम्पल, यात तुम्हाला नेहमी ते विचारतात की नाणेघाटचा जो आहे शिलालेख हा कोणाचा आहे, काय माहिती त्याच्यावर, हे विचारतात. दुसरं, सातवाहन घराण्याचा शासक म्हणजे स्थापना त्या सेमुकनं केली आहे त्याच्याबद्दल विचारतात. ठीक आहे. त्यानंतर नागनिका हिच्याबद्दल पण विचारतात, कारण ती कल्चरली इम्पॉर्टंट आहे. दुसरं, सातवाहन समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. आता इथे काय आलं, हा शब्द आला मातृसत्ताक, कारण त्यांच्या नावापुढे ते आईचं नाव लावायचं नाही का, असं. परंतु जर आपण राजांचा क्रम बघितला बघा, सत्ताक, आता जसं सोशलॉजीचे स्टुडंट आहात तुम्ही, तर सत्ताक म्हणल्यानंतर लिनिएज आलं. लिनिएज दोन प्रकारचं असतं. एक ते म्हणजे नाव कुणाकडून चालतंय, आणि दुसरं संपत्ती कुणाकडे जाते. तर या काळामध्ये सातवाहनामध्ये आईचं जरी ते नाव लावत असले तरी सुद्धा जे कुळाचं वंशाचं जे हस्तांतरण आहे ते वडिलांकडून मुलाकडे आहे. आणि त्यामुळे बघा सगळे राजे पुरुष आहेत, तुम्हाला एकही तिथे राणी सापडत नाहीये की जी शासक होती, है ना. आणि म्हणून काय तो ट्रॅप आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. थोडस त्यामध्ये वाचन करत असताना ऍक्टिव्ह राहून वाचन करायचं. सातवाहन काळामध्ये भूमिदानाचा पहिला अभिलेखीय पुरावा मिळतो. आता इथे सुद्धा बघितलं आपण तर मुळात त्याचं उत्तर काय आहे, पहिला ते सांगा. 2 फक्त काय आहे, ब है ना. तर याचा पहिला, हा, आणि काय विचारलं याच्यामध्ये, अयोग्य. त्यामुळे इथून पुढे आणखी एक काम करायचं. जनरली कोणी बघत नाही त्या एक्झाम हॉलमध्ये, पण जर तुम्हाला वाटलं फारच तर सिस्पेन्सिल वगैरे वापरू शकता. पण सरळ सरळ काय करायचं, अयोग्य विचारलंय, योग्य विचारलंय, चूक विचारलंय, बिनचूक विचारलंय, काय त्याला गोल करून ठेवायचं. आणि बघा जीएसच्या पेपरमध्ये वेळ पुरतो आपल्याला राज्यसेवेला, त्यामुळे घाई करायची नाही. हे पण आपण तिथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग याच्यामध्येच तुम्ही बघितलं तर हा बघा नाणेघाटचा जो शिलालेख आहे, ह्या नाणेघाटच्या शिलालेखामध्ये काय आहे, हा पुण्यातला नाणेघाट शिलालेख आहे. आणि याच्यामध्ये कुणाकुणाचा उल्लेख आहे, सिमुख, सातकर्णी पहिला आणि त्याची राणी नागनिका, या तिघांचाही स्पष्ट उल्लेख आहे. त्यांनी केलेल्या वैदिक यज्ञांची माहिती मिळते. म्हणजे सातवाहनाबद्दल असं म्हटलं जातं की ते ब्राह्मण असावेत, आणि हे त्या काळातल्या एकूण परंपरेच्या अगदी उलट होतं. राजा हा क्षत्रिय वंशाचा असायचा, आणि इथे मात्र सातवाहन हे स्वतःला ब्राह्मण म्हणून येतात. मग ब्राह्मण हा राजा झाला, हे त्यावेळेसच्या प्रघाताच्या अगदी उलट होतं. ओके. आणि ते वैदिक यज्ञ पण करतायत बघा. ठीक आहे. असं त्याचबरोबर याचा आणखी आपला काही अर्थ काढता येतो की सातवाहनांच्या काळापर्यंत काय झालंय, तर आर्य संस्कृती ही दक्षिण भारताकडे काय होते, पाझरत चाललेली आहे. हळूहळू तिचा विकास होतोय, विस्तार होतोय, हे पण आपल्याला कळतं. त्यानंतर हे चूक आहे, जसं मी आता सांगितलं तसं ते पितृसत्ताक होतं ना की मातृसत्ताक. आणि त्यानंतर विधान क हे बरोबर आहे. याच काळामध्ये काय झालंय, ब्राह्मणांना आणि बौद्ध भिक्खूंना भूमिदान करण्याचे जे काही उल्लेख आहेत हे आपल्याला पुरावे सापडत आहेत. कुठे, नाणेघाट आणि नाशिकच्या शिलालेखामध्ये. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मगाशी एक मुद्दा राहिला तो सांगतो तुम्हाला पटकन त्यातला, आणि तो म्हणजे असा की बघा आपण जे पेपर सोडवणार आहोत आणि जे एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे परीक्षेपर्यंत, किमान याचं 2दा रिव्हिजन झालं पाहिजे, बरं का. 2दा रिव्हिजन झालं पाहिजे. त्यामुळे एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा कोणती असो, मुख्य असो पूर्व असो,
जी गोष्ट तुम्ही किमान 2दा रिवाइज करू शकणार नाही ती वाचू पण नका. काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे. त्यामुळे हे एक्सप्लेनेशन आणि हे प्रश्न आणि हे सगळं किमान 2दा आपलं पुढे रिव्हिजन झालं पाहिजे. आणि खूप मेहनतीने पेपर काढलेला असतो. सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर केलेले असतात. त्यामुळे किमान तुमच्याकडून पहिली अपेक्षा आहे, जे आपल्या पेपरमध्ये इथे इथे येतंय ते तरी चांगलं करा. ओके? ते करायचं आहे. त्यानंतर मग पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये स्तंभ 1 आहे आणि तो दुसरा स्तंभ 2 आहे. यात बघा किरातार्जुनीयम पुस्तक आहेत आणि हे नेहमी विचारले जातात आपल्याला माहिती आहे. देवी चंद्रगुप्तम, मृच्छकटिकम आणि दशकुमार चरित आणि एका बाजूला विशाखा दत्त, शूद्रक, भारवी आणि दंडीन असे हे सगळे तुम्हाला त्यांचे लेखक आहेत ते सापडतात. आता यात काय करायचं, याच्यामध्ये मुद्दा असा असतो की थोडस जर आपण म्हणजे आता असं केलं तुम्ही समजा वेळेच्या अभावी की पुस्तकांची नावं आणि लेखकांची नावं आणि लक्षात ठेवायची आहेत मला. पाठांतर करण्याचा फक्त निव्वळ प्रयत्न केला तर ती लक्षात राहतील थोड्या काळापुरती, नंतर विसरून जातील. ओके. पण असं करणं थोडंसं हे आहे. त्याच्यापेक्षा एखादा लेखक कोण आहे, काय आहे, एक थोडासा एखादा पॅराग्राफ कुठे जर आपण वाचायला मिळाला, तर त्याच्यामुळे काही गोष्टी लक्षात राहू शकतात. ओके. तोही प्रयत्न आपण करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल हा विशाखा दत्त हा 2 कारणांसाठी महत्वाचा आहे. एक म्हणजे काय, तर त्याचं सगळ्यात पहिलं पुस्तक अतिशय महत्वाचं ते म्हणजे मुद्रा राक्षस. हे मुद्रा राक्षस जे आहे ते पुस्तक आहे चंद्रगुप्तावरती. चंद्रगुप्त मौर्य आपल्याला माहिती आहे. तर चंद्रगुप्त मौर्य यांच्यावरती हे पुस्तक आहे आणि आर्य चाणक्य. आर्य चाणक्य. मग चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांच्यावरती हे पुस्तक. आणि मग तसंच इथे काय आहे, इथे कोणतं पुस्तक आहे त्यांचं, देवी चंद्रगुप्तम आहे नाही का. देवी चंद्रगुप्तम. आता गंमत कशी आहे बघा, गंमत कशी आहे. हा कुठलं, हेच माहिती होतं. बर, मग विशाखा गुप्ताच्या संदर्भात विशाखा दत्ताच्या संदर्भात काय होता, हा होता चंद्रगुप्ताच्या काळात, गुप्तांच्या कालखंडात. आपल्याला कन्फ्युजन कसं होतं, आपण कुठेतरी वाचलं असतं की अरे विशाखा दत्तने ना चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, म्हणजे याचा नक्की काळ त्याच्या काळातला असेल, मौर्यांच्या काळातला असेल, बरोबर ना. पण तसं ते नाहीये, तसं ते नाहीये. तो होता कुठल्या काळातला, गुप्तांच्या काळातला. चंद्रगुप्त दुसरा जो आहे त्या दुसरा चंद्रगुप्त याच्या काळातला तो आहे. मग ज्या काही लोक परंपरा असतील, जे काही त्याला काही पुरावे सापडले असतील, त्याच्या आधारावरती जाऊन त्याने मागचा चंद्रगुप्तांच्या काळातला आर्य चाणक्य यांच्या जीवनावरती त्यांनी लिहिलेलं पुस्तक, खरं ते नाटकच आहे. कोणतं, मुद्रा राक्षस. जी स्टोरी सापडते आपल्याला शेंडी बांधलेली वगैरे हे ते. मग हे लक्षात राहतं, हे स्ट्रायकिंग असतं की अच्छा म्हणजे अरे हा होता गुप्तांच्या काळात, त्याने पुस्तक लिहिलंय चंद्रगुप्त मौर्याच्या काळातलं, मग ते लक्षात राहायला लागतं. म्हणून विशाखा दत्त नेहमी विचारतात त्या ह्या कारणासाठी, एक तर मुद्रा राक्षस आणि दुसरं म्हणजे देवी चंद्रगुप्तम. शूद्रक, हा शूद्रक जो आहे, आता शूद्रक हे टोपण नाव होतं असं मानलं जातं. राजा, मला त्याचं एक्झॅक्ट नाव आता आठवेना, ठीक आहे, पण मी सांगतो तुम्हाला. तर तो या शूद्रक हा जो आहे त्याने काय केलं की एकूणच ज्या ह्यांचं आणखी एक थोडंसं वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला, तर हा विशाखा दत्त जो आहे तो मोस्टली पॉलिटिकल त्याचे पुस्तक आहेत, म्हणजे राजकीय स्वरूपामध्ये जे काही कथा, कादंबऱ्या, वर्णन हे सगळं त्याचं त्या पद्धतीने आहे. पण हा जो शूद्रक आहे, शूद्रकाचं मात्र राजे रजवाडे यांच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्यांचं आयुष्य, सर्वसामान्य ह्या सर्वसामान्यांच्या आयुष्याबाबत तो जास्त लिहितो. मृच्छकटिकम हे सुद्धा काय आहे, तेव्हा जी काही थोडीफार नगरं होती त्या नगरांमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनाविषयी त्याने 12 जवळपास त्याच्यामध्ये छोटी छोटी नाटुकली तयार करून ते लिहिलेली आहेत मृच्छ कटिकम मध्ये. सो त्या पद्धतीने तुम्हाला ते पाहता येतं. मग राहिले कोण आता, भारवी आणि दंडीन. हा दंडीन जो होता त्याचं काय वैशिष्ट्य आहे, तो दक्षिण भारतातला आहे आणि दक्षिण भारतामध्ये कांचीपुरम या ठिकाणी त्याचं वास्तव्य होतं. आणि मग या दंडींनी काय केलं, तर जे विशेष करून महाकाव्य आहेत त्या महाकाव्याच्या संदर्भातलं
त्याची पुस्तकं आहेत. ठीक आहे, असं. मग याचं उत्तर काय येतं? एक येतं. हा, एक. त्याच्यामध्ये किरातार्जुनियम हे कोण लिहिलंय? भारवी. ब एक देवी चंद्रगुप्तम विशाखा दत्त. क दोन मृच्छकटिकम. आणि ड ते म्हणजे दंडीन दशकुमार चरित. त्यानंतर भारवी जो आहे तो भारवी असं म्हटलं जातं की भारवीचं जे लेखन होतं हे फार असं बुद्धिवान लोकांना त्या काळातल्या जे काही होते त्यांनाच फक्त ते कळायचं. म्हणजे त्याची भाषा शैली जी होती ती अतिशय किचकट आणि विद्वान या स्वरूपाची होती. तर तो भारवी असं भारावून टाकणारा, पण फक्त कुणाला? विद्वानांना असं म्हणू शकता. अशा प्रकारे ते लक्षात ठेवता येतं. हो, प्रकांड विद्वानांना फक्त ते भारावून टाकणारा होता. त्यानंतर सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हे आला असेल सगळ्यांना, बरोबर आलं का? हे नाही तुझं आलं? आलं तुझं ऑनलाईन वरती आलं का? ओके, हे करेक्ट आहे. ऑलमोस्ट हे करेक्ट आहे, कारण याच्यामध्ये ऍटलिस्ट आपल्याला पहिलं काय माहिती पाहिजे होतं माधवी? हे भाजलेल्या विटांनी बांधलेली नव्हती, बरोबर ना? ते कुठेतरी आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण सिंधू सभ्यता ही ओळखलीच जाते तिच्या विटांमुळे, नाही का? आणि त्याबद्दल आपण खूप चर्चा केलेली आहे. इंग्लिश प्रकारचे जे इंग्लिश बॉन्ड आहे की नाही, हा 1 2 4 प्रकारचा आकार, सगळ्या भाजक्या विटा आहेत. असं कच्च्या विटा कुठे सापडतात? ग्रामीण संस्कृतीमध्ये. इथे सगळ्या कशा आहेत? भाजक्या विटा आहेत. ऑलमोस्ट आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. त्यानंतर हे तर निश्चितच आहे, दैमाबाद हे हडप्पा संस्कृतीचं सर्वात दक्षिणेकडचं स्थळ आहे, बरोबर ना? सर्वात उत्तरेकडचं कोणतं आहे? हा, शोर्तुगाई असेल किंवा शत्रुगाई असेल. शोर्तुगाई अफगाणिस्तान मधलं. आणि आज स्वतंत्र भारतामध्ये मात्र मंडा आहे, काश्मीर मधलं मंडा वरती आहे की नाही. आणि पश्चिमेकडे कोणतं आहे? सुतका गेंडोर, हा, किंवा सुतका जेंडोर. तर सुतका जेंडोर हे कुठे? वेस्ट कडे. आणि ईस्ट कडे कुठला आहे? आलमगीर आहे. ईस्ट कडे आलमगीर, आणि मग साऊथ कडे दायमाबाद आहे, नाही का? सो यासाठी काय? मॅप लक्षात ठेवायचा, सिंपल. हडप्पाकालीन नगरामध्ये रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत. ग्रीड पॅटर्न आहेच आहे, डोळे बंद करून आपण ते लिहू शकता. ब राहिला मध्ये सुरकोटडा येथे घोड्याच्या अवशेषांचे पुरावे सापडले आहेत. मुळात सिंधू लोकांना घोडा माहित नव्हता, कुठल्याही त्यांच्या शिक्क्यांवरती घोडा नाहीये. पण हा एकमेव अपवाद आहे इथे की इथे आपल्याला घोड्यांचे काही अवशेष सापडतात. पण घोडे अगदी प्रचूर मात्रामध्ये सहजपणे उपलब्ध होते आणि माहिती होते, ते म्हणजे मेगालिथिक कालखंडातल्या लोकांना, महापाषाण युगीन काळातल्या लोकांना, जे विदर्भात आहेत महाराष्ट्रामध्ये, ते मात्र सर्रास वापर करायचे. तर लोखंड आणि घोडा ते वापरायचे, ठीक आहे. पण लोखंड आणि घोडा ह्यांना माहित नव्हता, या सिंधूवाल्यांना. असं लोथल येथे सापडलेली गोदी ही भाजलेल्या विटांनी बांधलेली नव्हती, नाही होती. काय होती ती? होती की. मग याचं उत्तर काय येईल? हा, अ ब क. हा, ड फक्त काय आहे याचं? चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे. वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिने आपल्या कारकिर्दीत रामटेक नागपूर जवळ अनेक धार्मिक विधी आणि देणग्या दिल्याचे ताम्रपटावरून समजते. प्रभावती गुप्ता ही गुप्ता सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य यांची मुलगी होती आणि वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्या मृत्यूनंतर तिने राज्यकारभार सांभाळला. याच्यामध्ये दोन मुद्दे असतात, एक असर्शन आणि रिझन. पहिलं तर हे माहिती पाहिजे फॅक्च्युअल करेक्ट की हा ही वाक्य बरोबर आहेत का, आणि मग दुसऱ्या पातळीवर आपल्याला विचार करावा लागतो की हे याचं खरंच कारण आहे का. असा. मग इथे जर बघितलं आपण तर तुम्हाला थोडंसं डायनॅस्टी सांगतो, आपल्याला पुढे जाताना उपयोगाला येतील त्या. ठीक आहे, बघा. जेव्हा इकडे काय होतं, सातवाहन राजा जो आहे, सातवाहनांचा जेव्हा ऱ्हास होतो, सातवाहनांचा ऱ्हास झाला महाराष्ट्रामध्ये की कोकणाकडे, कोकण एरिया जो आहे, त्या कोकण एरियामध्ये पहिल्यांदा येतात अभीर डायनेस्टी आहे. आणि अभीर हे ऱ्हास पावले की त्या ठिकाणी मग कोकणात दुसरा
विदर्भाकडे चला अगोदर, विदर्भ. मग विदर्भाकडे येतात वाकाटक. आणि अभिर इथे कोकणात ह्रास पावले की त्यानंतर इथे येतात त्रैकुटक. त्रैकुटक. मग आपल्याला गफलत कुठे होते? यांच्यामध्ये. वाकाटक होते विदर्भाकडे हा, आणि त्रैकुटक किंवा त्रैकोटक हे येतात कुठे? कोकणामध्ये. सो कोकणामध्ये अशा पद्धतीने हे अभिर आणि त्रैकुटक हे आपल्याला पाहायला मिळतात. सो सातवाहनानंतर हा कालखंड आहे. ओके. पुढे हे जे वाकाटक होते, हे वाकाटक बेसिकली गुप्त जो काही साम्राज्य आहे हे सगळं विंध्यच्या वरती आहे. विंध्यच्या वरती म्हणजे मध्य प्रदेश आणि तिथून पुढचा पट्टा घ्या. हा, पुढचा पट्टा घ्या विंध्यच्या वरती. तर वाकाटक आणि गुप्त हे कसे आहेत? एकमेकांना समकालीन आहेत. समकालीन आहेत. आणि मग म्हणून यांच्यामध्ये काय आहे? वैवाहिक संबंध आहेत. चंद्रगुप्त दुसरा जो आहे त्या दुसऱ्याची मुलगी ती या वाकाटक घराण्यामध्ये येते विवाह करून. असा हे वाकाटक घराणं. मग वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिने आपल्या कारकिर्दीचा रामटेक जवळ अनेक धार्मिक विधी आणि देणग्या दिल्याचे ताम्रपटावरून समजते. विधान कसं आहे? ते बरोबरच आहे. प्रभावती गुप्ता ही गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य यांची मुलगी होती आणि वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्या मृत्यूनंतर तिने राज्यकारभार सांभाळला. त्यामुळे ते सुद्धा बरोबर आहेच आहे. मग हे कारण आहे का? कारण आहे का? नाहीये? नाहीये कारण? अच्छा, म्हणजे हे असं का? त्याच्यावरून हे कळत नाहीये. म्हणजे हे कारण वाटत नाहीये की असं राज्यकारभार सांभाळला, मग तिने ताम्रपट त्या ठिकाणी कोरला त्यामुळे मग ते कळलं, असं नाही म्हणता येणार? ऑनलाईन. तर बघा याच्यामध्ये स्पष्टपणे ते का नाहीये याच्याबद्दल आपण तिथे विश्लेषण केलेलं आहे की तिने धार्मिक विधी केले कारण ती स्वतः धार्मिक होती आणि तिच्यावर गुप्त संस्कृतीचा प्रभाव होता. ती केवळ राजकन्या किंवा राणी होती म्हणून ही तिने विधी केले नाहीयेत, तर ती तिची वैयक्तिक श्रद्धा होती. त्यामुळे आर हे ए चे योग्य किंवा थेट स्पष्टीकरण ठरत नाही. म्हणजे असं की ज्या विधी आहेत त्या विधी जरी समजा ती राणी बनली नसते किंवा तिथे त्या ठिकाणी ती तिचा नवरा मेला नसता तरी सुद्धा तिने त्या विधी केलेल्याच असत्या, नाही का? त्यामुळे ती राणी झाली म्हणून तिने त्या ठिकाणी वैदिक विधी केले असा याचा अर्थ नाहीये. तर ते थोडस कसं आहे, हायएस्ट थिंकिंग ऑर्डरला ते जातं. हे जागेवर डील करावं लागतं. पण वाचत असताना पुस्तकांमध्ये म्हणून आपल्याला त्याचं क्रिटिकली बघावं लागतं त्याकडे. म्हणजेच काय, वाक्य जेव्हा आपण महत्वाची वाचत असतो तेव्हा त्याच्याकडे असं का केलं असेल याने? महामार्गावरतीच अशोकाचे शिलालेख सापडतात, का सापडत असतील? हे त्याला प्रश्न विचारणं हे गरजेचं असतं. त्याची उत्तर तिथेच वाक्यामध्ये सापडतात, खालती वरती कुठेतरी. पण त्याला आपण वेगळं त्या ठिकाणी महामार्गावर सापडतात ह्याला वेगळं वाचतो आणि कुठेतरी अशोकाच्या साम्राज्य विस्तारामध्ये महामार्गांची भूमिका महत्वाची आहे असं याला काहीतरी वेगळं सुचतं, पण त्या ठिकाणी वाचतो. ते नाही, तर दोघातलं को रिलेशन त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणून त्याला क्रिटिकल थिंकिंग इथे गरजेचे असते. हे असं झालं म्हणून हे असं होतं. ते पहिलं तर पुस्तक वाचतानाच आणि नंतर मग इथे उत्तर देताना. त्यानंतर पुढे जाऊया. सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट. आता यातलं कसं आहे, थोडस चालुक्य आणि राष्ट्रकूट जे आहेत ना हे मध्ययुगीन कालखंडाकडे वळतात. त्यामुळे ऍक्सेप्टेड की ते तुम्ही नसेल अभ्यास केला, पण तरी सुद्धा आपल्याला हे विचारले जातात नेहमी, ह्याचे जोड्या लावा वगैरे विचारतात. त्यामुळे ते पण किमान तुम्हाला काय अपेक्षित आहे इथं माहिती असणं. ऑनलाईन बरोबर आलंय का? हा आला ना? ओके. एक माहिती असेल तर सगळे सुटतात. दोन माहिती असेल तर सुटतो. मग सातवाहन हा कुठं आहे? सिमुकडे. दुसरा तुम्हाला कोण माहिती होता? राष्ट्रकूट माहिती होता. बरं, ओके. प्रज्ञा, साक्षी,
ठीक आहे. हा, मग तुम्हाला राष्ट्रकूट माहिती होता, हा दंतेदुर्ग, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक बाकीचे आले. वाकाटकांचा कोण आहे मग? विंध्य शक्ती. कसं लक्षात ठेवता येईल त्याला? आताच आपण म्हणलं विंध्याच्या वरती गुप्त होते, विंध्याच्या खाली वाकाटक होते, होते की नाही? मग विंध्याच्या जवळ म्हणून तो कोण? विंध्य शक्ती. बस सिंपल आहे की नाही? तर असं लक्षात ठेवायचं, विंध्याच्या जवळ असणारा वाकाटक त्याचा कोण आहे? संस्थापक विंध्य शक्ती. आणि मग येतं बदामीचे चालुक्य, तो म्हणजे जयसिंह. चालुक्यांकडे पुढे जेव्हा जाऊ आपण, तर चालुक्यामध्ये रुद्रसेन, सॉरी पुलकेशिन, पुलकेशिन हा दुसरा जो आहे तो अत्यंत महत्वाचा राजा आहे. पण ते कसं मध्ययुगीन कालखंड आणि प्राचीन कालखंड यांच्या कुठेतरी ट्रान्झिशन वरती येते, बघूयात तसं. हा, चालुक्य हे महाराष्ट्र, साऊथ महाराष्ट्र आणि खाली कर्नाटककडे असा. आणि राष्ट्रकूट तर हेच मन्याखेत, लातूर, मराठवाडा हा जो पट्टा आहे का, सोलापूर, हा पट्टा सगळा राष्ट्रकूटांचा आहे असं. आणि ते महाराष्ट्रासाठी म्हणून ते स्पेसिफिक आपण जास्त ते महत्वाचे आपल्याला ठरतात. सम्राट अशोकाच्या शिलालेखाबाबत खालील विधाने लक्षात घ्या. हा कुणाकुणाचा चुकला? पहिलं हे तर माहिती होतं आपल्याला, बरोबर ना, की सोपारा हे अशोकांचा शिलालेख आहेच आहे, माहितीये. हा, सोपारा आणि कल्याण. तर सोपारा आणि कल्याण हे दोन महत्वाचे आहेतच. हा, हे पाली भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये. भाषा पाली, लिपी ब्राह्मी. जनरली आपल्याला ब्राह्मी लिपी आहे हे सगळ्यांना माहित असतं. अशोकांचे सगळे शिलालेख हे कसे आहेत? ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. पण आपण कधी ते लक्ष देत नाही की अरे लिपी ही आहे पण भाषा कुठली आहे. हा हा, तर पाली भाषा, पाली भाषा आणि लिपी मात्र ब्राह्मी, अशा प्रकारचा त्यांचा तो उल्लेख आहे. भाब्रू शिलालेखामध्ये मात्र अशोकाने बौद्ध धर्मातील त्रिरत्नांवर, बौद्ध धर्मातील त्रिरत्नांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. कसं होतं? बौद्ध म्हणजे भेरी घोष ते धम्म घोष, अशोकांच्या पॉलिसीचं नाव धम्म आहे. पण इतिहासकार काय म्हणतात की धम्म हा जरी शब्द असला तरी याचा अर्थ असा नाहीये की सम्राट अशोकाने बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन अधिकृत धर्म मानल्याची कुठेही पुरावे सापडत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की धम्मचा अर्थ बौद्ध धर्म असा घेऊ नका. धम्म म्हणजे काय? तर नैतिक धोरण. अशोकांचं ते राजकीय नैतिक धोरण होतं. ठीक आहे, ते धम्म. अशोक जे आहेत त्यांनी वैयक्तिक स्वरूपामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता, पण त्याला त्यांनी अधिकृत धर्म बनवलेलं नाही. हा, आणि त्यामुळे कारण त्यांना माहित होतं ना की सगळ्या माझ्या साम्राज्यामध्ये सगळ्याच धर्मियांची लोक आहेत, मी एक धर्म स्वीकारला तर बाकीच्यांचं मला सहकार्य मिळणारच नाही. आणि ते टिपिकल कसे आहेत? राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं? सर्वांचं त्या ठिकाणी हे मिळालं पाहिजे, सहकार्य. आणि म्हणून त्या शिलालेखामध्ये सुद्धा कुठेही ते असं म्हणत नाहीत की मी बौद्ध आहे किंवा माझा बौद्धावर विश्वास आहे किंवा बौद्ध सगळे पाळा, नाही. त्यांचं नेहमी काय आहे? देवानाम पियदस्सी, हा, ईश्वराचा मी प्रिय असलेला मी आहे, तुमचा पिता. ठीक आहे, मग ईश्वर कोण? कोणी असेल, प्रत्येकाने तो ठरवा असा. ओके, पण हा एकमेव असा पुरावा आहे की जिथे त्यांनी तो विश्वास व्यक्त केलेला आहे. धम्म महामात्र या अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी 5व्या मुख्य शिलालेखाद्वारे केलेली होती. हे धम्म महामात्र काय काम करायचे? तर त्यांचं जे धम्म धोरण होतं हे धम्म धोरण राबवण्याचं काम करायचे. राबवलेलं धम्म धोरण त्याच्यावर निरीक्षणाचं पण काम करायचे. ओके, धम्म महामात्य किंवा धम्म महामात्र असं. मग याच्यामध्ये कोणतं उत्तर यायचं? 4 वरील सर्व. येस, ऑनलाईन 7वा बरोबर आला का? हा यायलाच पाहिजे. तुमचा आला इथे, कुणाचा चुकला वगैरे? चुकला, बर. कुठे चुकलं मोनिका? ब मध्ये, इथे, बर. एक वेळेस इथे चुकलं तरी चाललं असतं. सो मग जर आपण यांचा विचार केला, या संस्कृतीत मृतांना घराच्या बाहेर स्वतंत्र स्मशानभूमीमध्ये पुरले जात असे. प्रश्नच का निर्माण झाला तो? कारण तसं होत नव्हतं.
नाही का? ते काय करायचे, घराच्या आतच त्याला दफन करायचे, नाही का नाही? असा तो प्रकार होता. मग ते उदाहरण आपण तिथे बघितलेलं आहे बघा, की एक म्हणजे काय, की घराच्या आत पुरायचे, पण पुरत असताना मग ते उत्तर दक्षिण या स्वरूपात असायचे. उत्तरेकडे डोकं, दक्षिणेकडे पाय. त्याच्यानंतर ते सोबत काही त्यांना घेऊन जाण्यासाठी वस्तू होत्या, की नाही? असं. एका लहान मुलाला मात्र 2 रांजणामध्ये ठेवून त्यांनी पुरलेलं आहे. एका त्यांचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखाला मात्र 4 रांजणामध्ये पुरलेलं आहे. असं ते सगळे उल्लेख सापडतात त्याच्यात. बरोबर का? म्हणून ओके, करेक्ट आहेत. गुड, गुड, गुड. जोर्वे संस्कृती ही ग्रामीण होती. अगदी, कारण ती चाल्कोलिथिक आहे. हं? हां. ताम्रपाषाण युगीन. पण इनामगाव सारख्या स्थळावर नागरीकरणाची सुरुवात आपल्याला होत असलेली दिसते. घरं कशी होती? आपण बघितलंय बघा, तुम्हाला मी चित्र पण दाखवलंय. घरं कशी होती? चौकोनी अशा स्वरूपाची, हां, व्यवस्थित त्यांची भूमितीय पद्धतीने मांडणी होती. त्याचबरोबर एका ठिकाणी आपलं हे पाहायला मिळतं, की नदी आहे, नदीवरती कालवा काढलेला आहे, पाण्याची सुविधा त्यांनी केलेली आहे. असं. पण तेवढं एक झालं, की दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र झोपडी वजा त्या ठिकाणी घरं सापडतात. म्हणून फक्त सुरुवात मानली जाते. हां, हा तो प्रकार आहे. हां, मला वाटलं तुम्ही इथे चुकाल, की दायमाबादमध्ये हत्ती, गेंडा, म्हैस, रथ, यांची कांस्याची सापडलेली आहे शिल्प. आणि मला त्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं, की तुम्ही हे 1, 2, 3, 4 या फॅक्टमध्ये काही तुम्ही गृहीत धराल. ठीक आहे, किंवा हां, हे असू शकतं काहीतरी असं. पण ती कांस्याची जी शिल्प आहेत, ती सापडलेली आहेत का? नाही का? कारण कांस्य कुणाचं आहे? सिंधूचं, हडप्पाचं आहे. नाही का? यांच्याकडे तसं नव्हतं. यांच्याकडे फक्त तांबं होतं. आहे की नाही? पण तशी सापडलेली आहेत का? तर सापडली आहेत. का सापडली आता ती? ती सापडली कारण जेव्हा हडप्पाचा ऱ्हास होतो. ऱ्हास झाल्यानंतर तिथून जेव्हा लोकं येतात खालती, हां, दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे, तर ती लोकं टेक्नॉलॉजी घेऊन येतात. आणि मग ते तांब्यामध्ये कथील मिसळून त्याचं ब्रॉन्झ कसं बनवायचं हे यांना शिकवतात. म्हणून शेवटी थोडेफार त्याचे पुरावे सापडलेले आहेत. असं. ओके. येस प्रज्ञा, योगिता, साक्षी. ठीक आहे. गुड. जैन धर्माविषयी तर इथे बघितलं आपण, पहिले जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि 22वे तीर्थंकर अरिष्ठनेमी यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. आता हे कदाचित तुम्ही वाचलं नसेल, नाही का? त्याच्यामुळे ते हा आला बरोबर? नाही? नाही? अटेम्प्ट नाही केला. इकडे ऑनलाईन बरोबर आला, स्किप केला, काय केलं? बरं ठीक आहे. हे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं बेसिकली. पहिला तर ॲक्चुअली ऋषभदेवांबद्दल हे आहेच आहे, की ऋषभदेव हे पहिले आहेत हे माहिती असतं. फक्त प्रश्न आपल्याला हा होता, की ते ऋग्वेदामध्ये पुरावा सापडतो का नाही? नाही का? बरोबर ना? हा आपल्याला खोचक प्रश्न आहे. त्यामुळे ऋषभदेव वगैरे हे माहिती आहेत आपल्याला. तसं पहिले तेच होते. हं. पण त्याच्यानंतर ब आणि क कडे जाऊया. मग आपण एलिमिनेशन टेक्निक काही जमते का बघूयात. नाही का? बघा. भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जैन अनुयायी श्वेतांबर म्हणून ओळखले जाऊ लागले. तर तो इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. एक छोटीशी घटना आहे. चंद्रगुप्त मौर्य हे जेव्हा शासक होते, तेव्हा त्यांच्या कालखंडामध्ये सतत 12 वर्ष दुष्काळ पडला. सतत 12 वर्ष दुष्काळ म्हणजे तुम्ही विचार करा, की काय परिस्थिती असेल त्या काळातली. लोकांना अन्न, पाणी याच्यावरनं कसं मृत्यूला सामोरं जावं लागलं असेल. त्यामुळे राजा चंद्रगुप्त हे फार व्यथित होतात. एकूणच ते तलवार चालवणारा माणूस हा भावविवश होतो आणि त्याचा उपाय कारण शोधण्याचा तो प्रयत्न करतात. आणि तेव्हा पाटलीपुत्रला भद्रभाऊ हे अतिशय प्रभावी असे जैन गुरु होते किंवा भिक्षू होते. आणि मग भद्रभाऊ यांच्यासोबत त्यांचा संवाद होतो, त्यातून ते प्रभावित होतात आणि मग ते सोडतात, की ठीक आहे, मी हे सगळं सोडतो. आणि मग त्यांचा मुलगा बिंदुसार याला गादीवर बसवून ते आपलं कर्नाटककडे निघतात. मग भद्रभाऊ आणि चंद्रगुप्त मौर्य हे कर्नाटककडे येतात श्रवणबेळगोळला. ओके. मग हे इकडे आले. आता भद्रभाऊ जे आहेत, हे त्या 12 शिष्यांपैकी आहेत महावीर जैनांच्या. महावीर जैनांचे जे 12 शिष्य होते त्यापैकी ते एक शेवटचे होते. त्यामुळे महावीर जैन यांनी शिकवलेली शिकवण ही ती सगळी जी आहे, ती त्यांच्यासाठी अत्यंत आदरणीय होती. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रण त्यांना पटत नव्हतं. आणि महावीर जैनांनी काय केलं होतं?
तर अतिशय कडक स्वरूपामध्ये तपश्चर्या, शरीराला पीडा हे सगळं सांगितलं. तशाच प्रकारे ते जीवन जगले. दक्षिणेकडे आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांनी सल्लेखना घेतली. म्हणजे काय? उपाशी राहून स्वतःचा देह त्यागला. कुठे? श्रवणबेळगोळला. मग त्याच्यानंतर हे भद्रभाऊ जातात परत पाटलीपुत्राकडे. तर तोपर्यंत तिकडे काय झालेलं असतं, त्यांचा जो काही दुसरा एक जण बौद्ध हे जैन भिक्खू, ते म्हणजे स्थलभाऊ. स्थल म्हणजे काय हो? जमीन आहे की नाही? जमीन. जमीन कधी हलते का? म्हणजे इथून उचलली तिकडे गेली असं आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. स्थलभाऊ आणि भद्रभाऊ यापैकी पाटलीपुत्रात कोण राहील? स्थलभाऊ. तो हलणार नाही. भद्रभाऊ हा मात्र जातो येतो आहे की नाही? असं ते लक्षात ठेवा. मग स्थलभाऊ हा तिथेच राहिला, भद्रभाऊ हा इकडे आला. मग भद्रभाऊ हे जेव्हा परत जातात, ठीक आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये अनेक मतभेद होतात. कुणामध्ये? भद्रभाऊ आणि स्थलभाऊ यांच्यात मध्ये मतभेद होतात. स्थलभाऊ हे काही महावीर जैनांच्या 12 शिष्यापैकी नव्हते. काळ बदलला, बदललेल्या काळानुसार मग ते बदलायला लागतात. ओके, हा असा प्रकार आहे. मग होतं काय की भद्रभाऊ हे कट्टर आहेत, कठोर आहेत, मग ते दिगंबर. आणि स्थलभाऊ हे लवचिक आहेत, ते श्वेतांबर. असा. मग श्वेत वस्त्र परिधान करणारे स्थलबाहू. भद्रबाहू हे कसे आहेत? दिगंबर ह्याचे आहेत ते. ठीक आहे, असा. आणि म्हणून इथं दुसरा जो प्रश्न तुम्हाला विचारलाय, दुसरी जैन संगीती ही वल्लभीला झाली गुजरात येथे, तर ते बरोबर आहे. पण पहिली जैन संगीती कधी झाली? चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातच झाली. पहिली जी जैन संगीती आहे ती कुणाच्या काळात झाली? चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातच झाली. आणि यामध्ये मग पहिल्या जैन संगीतीमध्ये त्यांनी काय केलं? 12 आगम, जैन समुदायाचे 12 आगम त्याला हे केलं, पुनरुज्जीवन केलं. म्हणजे कसं होतं की महावीर जैन यांनी जी शिकवण दिली ती मौखिकच, मग त्यांच्या शिष्याने ती ऐकली, ऐकून पुढच्या लोकांना सांगितली. मग ते विसरू नये, त्यात पुन्हा भेसळ होऊ नये म्हणून भद्रभाऊच्या अध्यक्षतेखाली 12 आगम हे रचण्यात आले, ज्याच्यामुळे महावीर जैनांची शिकवण ही काय होती हे नक्की कळलं. असं ते 12 आगम आहेत. आणि त्यानंतर मग हे वल्लभी इथे दुसरी जैन संगीती वल्लभी गुजरातला भरली इथे. यावेळेस इथे राजा ना तो हा होता भद्रक मैत्रक घराण्याचा राजा होता. तो मैत्रक घराण्याचा राजा भद्रक हा तो त्यावेळेस होता. असे. आणि वल्लभी हे आणखी एका ठिकाणी आले बघा, परत विद्यापीठाच्या संदर्भात आले. हा, वल्लभीला विद्यापीठ होतं. ठीक आहे, असं. मग पुढे मग याच्यापैकी बिनचूक कोणती आहेत? काय? ब जे आहे, भद्रभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जैन अनुयायी श्वेतांबर म्हणून ओळखले जाऊ लागले. बरोबर आहे का? हे चूक आहे, नाही का? चूक आहे. मग ब जिथे जिथे असेल ते आपलं चूक म्हणू शकतो आपण. काय राहिलं? अ आणि क. बरोबर का? म्हणजे एलिमिनेशन टेक्निक इथं वापरून आपण सहजपणे सांगू शकतो किंवा ब चुकीचं आहे तर मग अ आणि क असं. पुढे ऑनलाईन टोटल किती संगती आहेत? 2 संगती आहेत, संगीती आहेत. हा आला का क्वेश्चन? कालानुक्रमाचा. कनिष्काचं राज्यारोहण, गौतमीपुत्र सातकर्णीचा नहपानावर विजय, सिकंदराचे भारतावर आक्रमण आणि विक्रम संवताची सुरुवात. तुम्हाला कुठलं माहिती पाहिजे होतं यातलं? एक. नाही, हा पाहिजे. विक्रम संवत माहिती पाहिजे, कारण आपण डेली वापरतो की ते विक्रम संवत, शके संवत. आपली जी दिवाळी जे सगळे असतात हे सगळे याच्यानुसारच असतात, म्हणून ते माहिती पाहिजे. ते कॅलेंडर आहेत ना रे. एक कॅलेंडर आहे ग्रेगोरियन, दुसरा आहे विक्रम संवत, तिसरा आहे शके, शक वगैरे हे ते. मग हा माहिती पाहिजे. हा कधीचा आहे? हा आहे इसवी सन पूर्व 57 तेव्हा ते सुरू होतं. त्याची गंमत भारी आहे, पुढे सांगतो.
सिकंदराचे भारतावर आक्रमण आणि कनिष्काचं राज्यारोहण. तुम्हाला हे माहिती असेल, कनिष्क आणि सिकंदर. सिकंदर अगोदर का कनिष्क अगोदर? सिकंदर ना. मग ऑप्शन मध्ये किमान तसे निवडा. मग निवडले का तसे, की सिकंदर अगोदर असणारा आणि कनिष्क नंतर असणारा? मग कोणता आहे? क नंतर अ. क नंतर अ इथं पण आहे, इथं पण आहे क नंतर अ, इथं पण आहे. अरे सगळीकडेच क नंतर अ आहे. मग आता काय करायचं? हा, अच्छा, म्हणून तसं केला तो. बर, सिकंदरचं सगळ्यात अगोदर घेतलं. अच्छा, मग गौतम पुत्र सगळ्यात शेवटी घेतले, असं केलं. पण हा विक्रम संवत माहिती होता का कुठला आहे, कसा आहे तो? मग मग त्याला पहिलं काय घेतलं नाही? असली नावं सिकंदराच्या अगोदर नव्हती असं? हा? सिकंदराच्या आगमनानंतर मग हे असं सगळे प्रकार झाले. काय केलं, काय लॉजिक लावलं ऑनलाईन? ते बरोबर आहे. म्हणजे तुमचं लॉजिक बरोबर आहे अगदी, की सिकंदरला अगोदर घेतलं की मग प्रश्न आपला बरोबर येतो नाही का? मग सिकंदर अगोदर घ्यायचा. मग त्यानंतर राहिलं, मग पुढे पुढे कसं करणार? मग तुम्ही ऑप्शनकडे गेलात काय? हा, ऑप्शनकडे गेलात. अच्छा, म्हणजे क ने कुठे सुरू होत आहे? तर तिन्हीकडे सुरू होत आहे. मग क ने सुरू झालेले तीन तीन पैकी तुम्ही कसं काय निवडलं पुढे? मग मग कनिष्का नंतर नाही, कनिष्क म्हणजे मौर्योत्तर कालखंड. बरं ठीक आहे, म्हणजे तुला माहिती होतं की सातकर्णी कदाचित सगळ्यात शेवटी असेल, म्हणून तू ब सगळ्यात शेवटी घेतलंस, म्हणजे तू इथं आली नाही का? अ एक आणि 4 वरती तू आली. बर, मग ड आणि अ च कसं सॉल्व्ह केलं? विक्रम संवत आणि ते हा? अ आणि ड मध्ये कन्फ्युज होणार. हा, ते फार जवळ जवळचे आहेत कारण. ते फार जवळ जवळचे आहेत की रे, त्याच्यामुळे तिथे कन्फ्युजन व्हायलाच पाहिजे होतं तुमचं. कळलं तुम्हाला? बघा, मग हे जर कुणाचा बरोबर आला असेल असं काही लॉजिक लावून, तर डेफिनेटली तो काय आहे, आपला नाहीच आहे तो प्रश्न उत्तर. सिकंदर 326 विक्रम संवत इसवी सन पूर्व 57, कनिष्काचं राज्यारोहण इसवी सन 78. हे लक्षात कसं ठेवायचं मला मी सांगतो पुढे. आणि गौतमी पुत्र सातकर्णी यांचा नहपणावर विजय अंदाजे 106 ते 130 इसवी सन. ओके. बघा आता, आता हे बघा लक्षात ठेवा. आता इकडे बघा, यामध्ये काय काय होतं लक्ष द्या. भारतामध्ये विक्रम संवत तुम्हाला माहिती पाहिजे आणि शक संवत माहिती पाहिजे. ठीक आहे. मग विक्रम संवत जो आहे, विक्रम संवत हे किती इसवी सन पूर्व? आता जर बघा तुम्ही, हे समजा काय आहे, ह्या ख्रिस्तांचा जन्म, इकडे काय आहे बीसी, आणि इकडे काय आहे एडी. हा काय आहे, याला शून्य असं म्हणायचं नाही का? हा शून्य आहे. मग आता बघा कसं होतं, इसवी सन पूर्व 57, इसवी सन पूर्व 57 विक्रम संवत आलं. ठीक आहे. त्या राजाबद्दल, विक्रमादित्य नावाचा राजा, त्याबद्दल फार माहिती नाहीये, फक्त विक्रम संवत हे माहिती आहे, आणि ते तसं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि कनिष्क जो येतो तर तो नंतर येतो 78, 78 एडी हा कनिष्क, 78 एडी कनिष्क. आणि कनिष्क हा शक होता, त्याने काय सुरू केलं, शक हे सुरू केलं. आणि हा 57 ला हा काय करतो, विक्रम संवत सुरू करतो. आता बघा, जर आज आपण बघितलं तर इथून 0 पासून सुरुवात केली, आज तुम्ही 2026 मध्ये आहात, बरोबर आहे का? जर तुम्हाला विक्रम संवत नुसार जर आजचा नक्की असं वर्ष काय चालू आहे हे काढायचं असेल तर काय करावं लागेल?
विक्रम संवत नुसार आजचं वर्ष कितवं चालू आहे? ग्रेगोरियन नुसार 2026 चालू आहे. विक्रम संवत नुसार किती चालू आहे? काय नाही, सिंपल. हे एवढं मायनस करायचं. 57 वर्ष अगोदर सुरू झाले ना ते, नाही का? 57 वर्ष अगोदर सुरू झाले. मग आज जर काढायचं असेल विक्रम संवतानुसार तर हे मायनस करायचं. 57 नेहमी मायनस करायचं. 2026 मधून -57 करा. तुम्हाला विक्रम संवतचं वर्ष सापडतं. येतं लक्षात? ओके. मग तसंच शक संवत कसं काढणार? आज शक संवतानुसार कितवं वर्ष चालू आहे ते कसं काढणार? काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. हा, बरोबर ना? ऍड करावं लागेल, प्लस करावं लागेल. म्हणून शकला नेहमी प्लस आणि विक्रम संवतला मायनस, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून हे असं काढून दाखवलं. 57च आणखी एक महत्वाचं आहे याच्यात बघा, ते म्हणजे काय? आपल्या भारताचं राष्ट्रीय कॅलेंडर कोणतं आहे? ग्रेगोरियन आहे का कुठलं आहे? भारत सरकारचं. तुम्ही गॅझेटियर कधी बघितलंय का? गॅझेटियर म्हणजे नोटिफिकेशन जेव्हा येतं एखाद्या कायद्याचं, तेव्हा त्याच्यामध्ये एक ग्रेगोरियन कॅलेंडरची असते तारीख, पण दुसरी तारीख कोणती असते अगोदर? हा, कुठली असते? ती विक्रम संवत असते. भारताचं राष्ट्रीय अधिकृत कॅलेंडर जे आहे ते कोणतं आहे? हे विक्रम संवत आहे. हे नॅशनल कॅलेंडर आहे आपलं. आणि गंमत कशी आहे बघा. गंमत काय सांगतो इथे बघा. 57 BC ला हे विक्रम संवत निवडलंय का? हा, भारत सरकारने हे कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून कधी स्वीकारलं? तर ते पण 57 लाच. फक्त कोणत्या 57 ला? 1957 ला. ते 1957 ला त्यांनी ते स्वीकारलं राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून. ओके, असा तो प्रकार सांगता येतो आपल्याला ह्याचा. आणि आणखी एक कॅलेंडर आहे, पुढे ते येतं. कॅलेंडर म्हणण्यापेक्षा पुढे त्याला मुद्दे आहेत, पण आपण तिकडे नंतर जाऊयात. अगोदर एवढं तरी लक्षात ठेवता येईल. आता हे जे कॅलेंडर आहे हे आपलं, हे कसं आहे? लुनी सोलार. लुनी सोलार म्हणजे चंद्र आणि सूर्य या दोघांचाही वापर करून तयार केलेलं आहे ते. मग सूर्य म्हणजे काय बघा, ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणजे ख्रिश्चन आणि जे ग्रेगोरियन कॅलेंडर आहे हे पूर्णपणे कसं आहे? सोलार आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. मग ते किती त्याला वेळ लागतो? 365 पॉइंट. 365 पॉइंट. लीप इयर असतं. लीप इयर मध्ये किती दिवस वाढतात? हा, एक दिवस वाढतो ना. एका दिवसात किती तास असतात? 24. हा, मग काय करणार तुम्ही तिथे लीप इयरला? मध्ये लीप इयरला भरून काढतात ना ते, है ना? लीप इयरला ते भरून काढतात की एक दिवस असा तो. मग आपलं हे जे काही कॅलेंडर आहे ग्रेगोरियन, ते काय करतं? ते 365.24. हा, 365.24. तर या पद्धतीने ते चालतं. ते फक्त सूर्याच्या संदर्भात आहे. पण हे जे आहे ना, हे सूर्य आणि चंद्र आहे. म्हणजे इथं काय करतात? हे सूर्याच्या भोवती फिरते पृथ्वी ते पण लक्षात घेतात. आणि दुसरं म्हणजे चंद्राच्या कला ते पण लक्षात घेतात. आणि म्हणून आपल्याकडे जो अधिक मास येतो, अधिक मास, हा, त्या अधिक मासामध्ये धोंड्याचा महिना, त्या अधिक मास काय येतो? तर हे याच्यामुळे येतो. हे मग तिकडं ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये टाइम कसा ऍडजस्ट करतात? लीप इयरने. याच्यामध्ये विक्रम संवत मध्ये अधिक मासाच्या माध्यमातून तो ऍडजस्ट करतात. ओके, सो असं एक बेसिक माहिती असावं आपल्याला. हे जनरल अवेअरनेसचे मुद्दे असतात आणि त्यातून आपल्याला कसे पुढे तिकडे फायदे होतात हे लक्षात घ्यायला मदत होते. चला मग पुढे जाऊया. मग त्यानंतर अच्छा, एक प्रश्न इकडे. हा, प्रश्नांकडे जाऊया. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता मान्य आहे राष्ट्रकूट वगैरे हे सगळे मध्ययुगीन कालखंडात आहेत, तुम्ही ते वाचलेलं नसणार आहे. पण तरी सुद्धा
आपल्याला हे थोडंसं काही यांच्याबद्दल माहिती तर आहेच आहे, नाही का? त्यामुळे कुठे काही अडचण आली का याच्यात? कुणाचा चुकला वगैरे काही काही माहित नव्हतं यातलं असं? कदाचित हे माहित नसेल तुम्हाला की तो राजा तोच आहे का? असं काही झालं? नाही. लास्ट वालं कवी राजमार्ग हा कानडी भाषेतील पहिला ग्रंथ ग्रंथ कृष्ण पहिला याने लिहिला. याच्यामध्ये 3 फॅक्ट आहेत ना. एक तर पुस्तकाचं नाव, दुसरं भाषा कानडी आणि तिसरं कोण लिहिलं. अशा 3 फॅक्ट माहिती असतील तरच ते उत्तर बरोबर येईल. आहे की नाही? हां, पण यातून बोध काय घ्यायचा? बोध हा घ्यायचा की आपल्याला ते इथून पुढे जेव्हा आपण काही पुस्तकं वाचू, तेव्हा हा प्रयत्न करायचा की ते भाषा कुठली आहे त्याची. भाषा. जसं की आता गौतम बुद्ध जे आहेत, गौतम बुद्धांचे जे काही त्यांनी भाषा निवडली ती कुठली होती? पाली भाषा होती. त्यातले जे पिटक आहेत, पुढे विचारलंय मी तुम्हाला, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक वगैरे, हे कुठल्या भाषेत आहेत? तर ती पाली भाषेत आहेत. पण गौतम बुद्धांचं जी माहिती आपल्याला मिळाली, ती बुद्धचरित, जे अश्वघोषाने लिहिलं, ते कुठल्या भाषेत आहे? तर ते आहे संस्कृतमध्ये. मग आपल्याला ते कन्फ्युजन होऊ शकतं, अरे बुद्धचरित आहे म्हणजे हे पालीत असणार. नाही, ते संस्कृतमध्ये आहे. असं त्या ठिकाणी म्हणून क्रिटिकली थोडंसं बघायचं वाक्यांकडे. आणि नंबर 2 काय करायचं? नेहमी अलर्ट राहायचं. वाचताना ऑटो मोडवरती जायचं नाही. नेहमी अलर्ट राहायचं. मेंदूला ऑटो मोडला जाऊ द्यायचं नाही त्याला. असं. मग या ठिकाणी बघा, त्याने वेरूळ येथील सुप्रसिद्ध कैलास मंदिर, मग हे बरोबर कुणाचं आलं हे? तुझं आलं बरोबर. कसं काय बरोबर आलं हे? हे माहित होतं. बरं. हां. आणि एकाच अखंड खडकातून ते कोरलेलं आहे. हे पण माहिती होतं. बरं. मग तिसरं माहित नव्हतं. पण आणि ब मुळे आलं का बरोबर मग? सत्य कोणते आहेत? मग आणि ब आणि क. मग याचं उत्तर काय आहे? हं? काय उत्तरेचं? ब का अ का ड? हा, आणि ब बरोबर आहेत. क चुकीचं आहे. हं? हा काय आहे? अमोघ अमोघ वर्ष पहिला याने ते लिहिलेलं पुस्तक आहे, नाही का? 3 फॅक्ट होत्या, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चुकण्याची किंवा माहिती असेल तरच उत्तर येण्याची शक्यता ही फार जास्त होती. ओके. पुढे बघा. पुढचा प्रश्न सोपा आहे तसा. हा आला असेल सर्वांचा. ऑनलाईन सगळ्यांचा आला? है ना? यात काही फारसं हेच नाहीच आहे. लक्षात ठेवायला फार अस्तव्यस्त झालेली झेलम आहे की नाही? स्किनी चिनी आहे ना? असं. परुषणी रावी की नाही? हां, असं ते. सो रावी या हिने पुरुषाप्रमाणे काय केलं? दशराजांनी युद्ध खेळलं आणि बिपाशा असं. महाराष्ट्रामधल्या प्राचीन लेण्या आणि त्यांची वैशिष्ट्य. कान्हेरी लेणी ही पश्चिम भारतातील सर्वात मोठे बौद्ध लेणी संकुल असून 100हून अधिक लेणी आहेत. कार्ले येथे चैत्यगृह हे भारतातील सर्वात मोठे भव्य चैत्यगृह आहे. आणि पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेणींपैकी एक असून तिथे यक्ष प्रतिमा आढळते. हे वाचलं होतं का? कुणाकुणाचं बरोबर आहे? 12व्याचं बरोबर आहे. वाचलं होतं सगळं हे? कुठलं माहिती होतं? हा, कार्ले. अच्छा, ब च. हे चैत्यगृह हे भारतातील सर्वात मोठे आणि भव्य चैत्यगृह मानले जाते. हे शोर्ट माहिती होतं. ऑनलाईन स्किप केला. बर. पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेणींपैकी असून तिथे यक्ष प्रतिमा आहे. मग याचं उत्तर काय येईल माधवी? वरील सर्व. ठीक आहे. आता हे कसं आहे? हे वाचावंच लागतं आपल्याला. त्याचे बेसिक आहेत. पण हे जे आहेत हे महाराष्ट्रातल्या एकूण लेण्या त्यांच्याबद्दलचं आहे.
एकदा बेसिक वाचून तर पुढे येईल आपल्याला, त्यानुसार आपल्याला ते करता येईल. गुप्त साम्राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दलची माहिती. आर्यभट्टाने आपल्या आर्यभट्टीय ग्रंथात पृथ्वी स्वतःच्या अक्षभोवती फिरते असा सिद्धांत मांडला. हा बरोबर आला तुमचा? आला नाही? अटेम्प्ट नाही केला. ऑनलाईन कुशल चुकलाय. का चुकला? हा तर माहिती पाहिजे. मेहरोली तर हा माहितीच आहे सगळ्यांना, बरोबर ना? मेहरोलीचा प्रश्न नाही, अडचण नाही कुठेच. बर, वराहमिहिरचा दुसऱ्यामध्ये कन्फ्युजन होतं का? अच्छा, ग्रीक ज्योतिषावर आधारित होता का? हा 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 हा, ते गडबडलं ते. त्यांचा तो आहेच आहे, वराहमिहिरचा जो आहेच आहे नाही का. पंचसिद्धांतिका राईट आला प्रज्ञाचा. बर, पंचसिद्धांतिका त्याच्यावरती ग्रीक, इजिप्शियन आणि मेसोपोटेमिया, रोमन या तिन्ही संस्कृत्यांचा प्रभाव आहे. तिन्ही याचा वराहमिहिरच्या त्या पंचसिद्धांतिका ग्रंथावरती ग्रीक, इजिप्त आणि रोमन या तिन्ही संस्कृत्यांचा प्रभाव आहे. आर्यभट्टाने पहिला आर्यभट्टीय ग्रंथात, आर्यभट्ट आणखी कशासाठी महत्वाचे आहेत आपल्याला? नाही, कौटिल्य. आर्यभट्ट कशासाठी महत्वाचे? आणखी एक शून्य, शून्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी शून्यासाठी असं काही अंक वगैरे शोधला होता का? नाही. मग कसं? त्याची प्लेस व्हॅल्यू शोधली होती फक्त. त्यांनी प्लेस व्हॅल्यू शोधली होती, त्यांनी आकडा असा शोधला नव्हता. नंबर 1. त्यानंतर हा, आर्यभट्टांचं आणखी काय महत्वाचं? साइन कॉस थिटा आहे का नाही तुमचं ते, त्यातलं साइन आणि कॉस याचा बेस त्यांनीच पुरवला होता. साइन आणि कॉस, ओंकार भोजने अगागाई, त्यातला साइन कॉस थिटा. आता हे कुठे गेले म्हणा, असू द्या, तुम्हाला माहित नसेल. माहितीये का? त्यानंतर त्यांचं आणखी एक महत्वाचं होतं ते म्हणजे पाय. पाय माहितीये? हा, त्या पायची जी व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली त्यांनी ती काढलेली होती, पायची व्हॅल्यू सुद्धा. तर आर्यभट्ट फार तसे गणितज्ञ होते, फार मोठे, तो प्रकार. म्हणून आर्यभट्ट जे आहेत ते, तर तो वराहमिहिरचं पण बरोबर. दिल्ली येथील मेहरोली लोहस्तंभ हा तर माहितीच आहे आपल्याला, हा जगप्रसिद्ध आहे. बच्चा बच्चा जानताय का नाही जानताय? जानताय? मग येथे अयोग्य कोणती आहेत? अयोग्य विधान कोणती आहेत? एक पण नाही. महापाषाण संस्कृती संदर्भात महाराष्ट्रातील खालील स्थळांचा विचार करा. हे स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला जी नावं दिली आहेत ना, ती कधी विचारतात, मागेही विचारून झालेले आहेत त्यांनी तशी. त्यामुळे तर माहूर झरी आणि टाकळ घाट, या संस्कृतीची मुख्य ओळख म्हणजे मृतांच्या दफनाभोवती वर्तुळाकार दगड, मोठमोठे दगड, म्हणून त्यांना मेगालिथिक म्हणतात. हा आला असेल ऑनलाईन. आणि लोखंडाचा वापरांशी हे अनभिज्ञ होते. होते का? हा, नाही. हा, अनभिज्ञ कळला नाही? अरे बापरे, हो का? ठीक आहे ठीक आहे. अनभिज्ञ म्हणजे माहिती नव्हतं त्यांना, असं माहिती नव्हतं. अनभिज्ञ म्हणजे माहिती नव्हतं, पण त्यांना तर माहिती होतं, आहे की नाही? नायकुंड नावाचं ठिकाण आहे बघा, तिथे काय सापडलंय साक्षी? नायकुंडला काय सापडलंय? विदर्भामध्ये नागपूर जवळ नायकुंड आहे की नाही, तिथे लोखंडाची भट्टी सापडली, लोखंडाची भट्टी सापडलेली आहे. असं मग याचं उत्तर काय आहे? बिनचूक. बिनचूक म्हणजे काय? आ बरोबर. हा हा, बिनचूक अशी. मग कोणती बरोबर आहेत? अ आणि ब. पुढे बौद्ध धर्मातील साहित्य हे आले बघा, त्रिपिटक. विनय पिटक, सुत्त पिटक हे पहिल्या ज्या काही बौद्ध धर्माच्या 4 परिषदा झाल्या का, त्या 4 परिषदांपैकी पहिल्या परिषदेमध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक हे हे झालं होतं, लिहिलं गेलं होतं पहिल्या. आणि अभिधम्म हे आय थिंक चौथ्या, तू कन्फर्म करूयात आपण त्याला. लोह शुद्धीची भट्टी होती तिथे, बरोबर. आणि हे तुम्हाला जे आहे हे तिन्ही लक्षात ठेवायचंच आहे, त्याला काही म्हणजे त्याला हेच नाहीये.
लॉजिक फार फार तर तुम्ही असं वापरू शकता बघा, तुम्हाला सांगतो इथे. जसं आपण ते विंध्यचं जोडलं होतं का? हां, तसं आपण याला पण काहीतरी काहीतरी म्हणजे ते आहे ते सांगतो 1 मिनिट. हां, हे झालं आपलं गजलक्ष्मी काय ते वरामीर झाला. तो झाला. नागपूरचा झाला आपला. हां, विनय पिटक. संघाचे नियम. विद्या विनयेन शोभते. आहे की नाही? विद्या कशी आहे? विनयाने शोभते. विद्या विनयेने शोभते. विद्या मग त्याचे नियम. विनय. विनय म्हणजे आपण असं लक्षात ठेवायचं त्याला, की विद्यार्थ्यांसाठीचे नियम म्हणजे भिक्खूंसाठीचे नियम, शिस्त. हां, विद्या विनयेन शोभते असं आपल्याला माहित असतं. मग ते विनय, विद्या, विद्या, नियम असं लक्षात ठेवायचं. सिंपल. सुत्त पिटक. उपदेश आणि संवाद. यात काही तुम्हाला सापडणार नाही सुत्तचं. अभिधम्म पिटक. धम्माचं तात्विक विश्लेषण. अभिधम्म. जर तुमचा एथिक्सचा अभ्यास असेल तर त्याच्यामध्ये एक अधिनीतिशास्त्र आहे. अधिनीतिशास्त्र. त्या अधिनीतिशास्त्रामध्ये अशाच पद्धतीने मेटाफिजिक्सला अधिनीतिशास्त्र म्हणतात. मग तिथे ते तात्विक स्वरूपात याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, याचा नक्की मिनिंग काय असं ते त्यात प्रयत्न केला जातो एथिक्समध्ये. तर तुम्हाला ते माहिती असेल तर तुम्ही इकडे लागू शकता त्या, की तात्विक आणि हे अभिधम्म. तिथे शब्द अधि आहे, इकडे अभि. मी एक लॉजिक सांगतोय, लक्षात कसं ठेवायचं, कन्फ्यूज होऊ नये, आहे ना असं. असं वाटलं काय तिथे अभिधम्म? अच्छा, नाही. तर असं लक्षात ठेवायचं. विनय तर लक्षात राहीलच आता. विद्या विनयेन शोभते नियम. एवढं एक लक्षात राहिलं. आणि अभिधम्माचं आधी असा शब्द जोडून नैतिक, तात्विक. चर्चा. त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने हर्षवर्धनाच्या नर्मदा नदीच्या काठी पराभव केला. हे फार जगप्रसिद्ध अशी फॅक्ट आहे. कसं आहे इथे पुलकेशी हा त्या ट्रान्झिशन पिरियडवर आहे, जिथे की प्राचीन संपतो आणि मध्ययुगीन सुरू होतो. आणि तिथे हर्षवर्धनचा पराभव त्याने केला असं ते. आणि पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे शिलालेखामध्ये लेखक रवी कीर्ती याचं या विजया हा जो विजय आहे त्या विजयाचं वर्णन त्या ठिकाणी आढळतं, जिथे हर्षवर्धनाच्या हत्तीदळाचा नाश केल्याचा उल्लेख आहे. पुलकेशी दुसरा याच्यामुळे काय झालं माहितीये, नर्मदा नदीच्या वरचं राज्य हे हर्षाचं आणि नर्मदा नदीच्या खाली पुलकेशीचं असं होतं. म्हणून ते बरेच जण असं म्हणतात ना, शेवटचा हिंदू राजा म्हणजे हर्ष आहे. ते म्हणतात मग पुलकेशी काही ख्रिश्चन होता काय? हा, पण कसं आहे उत्तरच्या लोकांनी इतिहास लिहिला म्हणून त्यांनी उत्तरेकडे महत्व दिलं, दक्षिणेकडच्या लोकांना महत्व दिलं नाही असं. पण ते पुलकेशी दुसरा हा तेवढाच प्रभावी होता जेवढा हर्ष आहे. फक्त काय झालं, हर्षाच्या काळात तो फाय्याने येतो. हर्षाने 3 पुस्तकं लिहून घेतली खरं तर ती, पण ते स्वतःचे नाव आहे त्याला. मग ते पुस्तकं लिहिली, त्याच्यामुळे त्याचं काय झालं, ते महत्व वाढत गेलं. पुलकेशी दुसरा हा फक्त लढाया खेळत बसला, असं दुसरं काही झालं नाही फारसं. असा प्रकार आहे. त्यामुळे भांडणं करण्यापेक्षा काहीतरी पुस्तकं लिहिली पाहिजे, वाचली पाहिजेत. हा, याचं महत्व आपल्याला पुलकेशीमुळे पटतं. पण चला याचं उत्तर काय आहे? ए आणि आर विधान दोन्ही बरोबर आहेत का? बरोबर आहे. मग हे आर हे याचं कारण आहे का? कारण आहे. मोस्टली काय होतं की ते लॉजिकच आहे अरे म्हणजे तिथे, आणि जिथे हे अनालिसिसचा ऍस्पेक्ट येतो ना. हा का बरोबर आहे. तसं तसं म्हणजे वाटणारच आहे ना ते. म्हणजे आता जसं उदाहरणार्थ हर्षवर्धन आणि पुलकेशी यांच्या दरम्यान युद्ध झालं आणि हर्षवर्धनचा पराभव झाला, त्याची दक्षिणेकडची वाटचाल रोखली गेली. पण तसं त्याने युद्धामध्ये त्याला हरवलं कारण रवी कीर्तीने शिलालेख लिहिला म्हणून नाहीये, असाच विचार केला असेल ना, बरोबर ना? त्याचं ते कारण नाहीये. म्हणजे हर्षवर्धनाचा पराभव त्या पुलकेशी दुसऱ्याने केला कारण रवी कीर्तीने ऐहोळ शिलालेख लिहिला, बरोबर ना? हा, आणि त्याच्यामुळे काय होतं मग ते आपल्याला हेच नक्की होणार आहे की नाही, असं कसं काय होईल? याने शिलालेख लिहिला म्हणून तो त्याने पराभव केला असं नाही, त्याने पराभव केला म्हणून याने शिलालेख लिहिला, बरोबर ना? ओके. दुसरं, या युद्धाची माहिती ऐहोळ शिलालेखामध्ये रचनाकार रवी कीर्ती सविस्तर दिली. रवी कीर्ती म्हणतो की हर्षाचा आनंद भयामुळे मावळला.
तर्क. आपल्याला या युद्धाबद्दल समजतेच मुळात या शिलालेखावरून. त्यामुळे ऐतिहासिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून आर हे याचे योग्य समर्थन किंवा स्पष्टीकरण आहे. आता दोन मुद्दे येतात बघा प्रश्नाकडे. चला, असर्शन आणि रिझन हे दोन्ही बरोबर असून रिझन हे येचे योग्य स्पष्टीकरण आहे. असर्शन आणि रिझन हे दोन्ही बरोबर असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर चूक आहे, ए चूक आहे पण आर बरोबर नाही. आता इथे का त्याला बरोबर दिले त्यांनी माहितीये? एका कारणामुळे, एका मुद्द्यामुळे, तो म्हणजे काय? स्पष्टीकरण. की असं काहीतरी घडलं होतं त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या ऐहोळ नावाच्या शिलालेखात सापडतं. म्हणून आता पुढे एक पाऊल जायचं माधवी. ते म्हणजे काय? फक्त त्याला हे विचारायचं नाही की कारण आहे का, तर हे पण विचारायचं की स्पष्टीकरण आहे का. जर दोघांपैकी कुठलंही उत्तर सकारात्मक आलं तर ते हो म्हणून लिहायचं. हा, असं हे दोन्ही पुन्हा लक्षात ठेवा. फक्त कारण आहे का असं विचारू नका, तर त्याचं स्पष्टीकरण पण आपल्याला मिळतंय का. जर कारण असेल हो म्हणा, स्पष्टीकरण असेल हो म्हणा. कारण आणि स्पष्टीकरण दोन्ही असेल तर ते प्रश्नच नाही. पण दोन्हीकडे तो शब्द आता कारण पण विचारा आणि स्पष्टीकरण पण विचारा. पुढे प्राचीन काळातील व्यापार आणि बंदरे, पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या अर्थात अज्ञात ग्रीक खलाशाच्या पुस्तकात महाराष्ट्रातले कुठली कल्याण आणि सोपारा बंदरांचा उल्लेख आहे बरं का. सोपारा आणि कल्याण हा जवळपास ना तो इसवी सन पूर्व पहिलं शतक या काळामध्ये हा आला होता. आणि हा असा माणूस होता की त्याचं नाव माहित नाही कोणाला. असं म्हणतात की अरे हा कोणीतरी असा एक जहाजाचा कप्तान होता. आता त्याने डायरी फार छान लिहिली आणि त्याच्यामध्ये फार सुंदर आणि वस्तुनिष्ठ असं विश्लेषण आहे किंवा ते वर्णन आहे आणि त्यामुळे खूप सारी माहिती आपल्याला मिळते. सातवाहन काळात रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे ज्याचे पुरावे तेर, उस्मानाबाद, आजचं धाराशिव आणि कोल्हापूरला सापडलेले आहेत. ताम्रलिप्ती हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचं सर्वात महत्वाचं बंदर होतं. या तीन पैकी ऑनलाईन पहिलं तुम्हाला सांगा की तुम्हाला कुठलं माहिती पाहिजे होतं यातलं तीन पैकी. पहिलं माहिती पाहिजे होतं आणि मला असं वाटतं की तुम्हाला ह्या तीन पैकी ना पहिलं माहिती पाहिजे होतं ते म्हणजे तिसरं का माहिती पाहिजे होतं? कारण ताम्रलिप्ती हे खूप वेळेस येते की रे अजून एक प्राचीन भारतामध्ये ताम्रलिप्ती हे बऱ्याच ठिकाणी येतं. म्हणजे कधी येतं बघा, त्या ह्याच्यापासून महाजनपदांपासून येतं है की नाही. त्या महाजनपदांच्या काळामध्ये पाटलीपुत्रच्या पूर्वेकडे आय थिंक अंग नावाचं ते आहे बघा. हा, तर त्या अंगची ही राजधानी, तिथलं महत्वाचं ताम्रलिप्ती. दुसरं हे का महत्वाचं आहे? ग्रँड ट्रंक रोड प्राचीन काळातला तो जो ग्रँड ट्रंक रोड आहे तो ताम्रलिप्तीला सुरू होतो आणि तो तक्षशिला जरा जाऊन थांबतो. अशोकांच्या काळातला पण तो आहे. हा, मग ते पश्चिम का पूर्व हे आपल्याला बेसिक लक्षात ठेवायचे. जसं की बडोच हे कुठे आहे? पूर्व का पश्चिम? पश्चिम. हा, बेरीगाचा किंवा भडोच हे पश्चिम आहे. असं सोपारा तर माहिती आपल्याला, नाला सोपारा मुंबईमुळे माहितीच आहे, त्यात काय अडचण नाही. तशी लोथल वगैरे ही माहिती असावी. म्हणून पहिलं तर तुम्हाला ताम्रलिप्ती हे चुकीचं आहे बाबा हे पहिल्यांदा तुम्हाला कळलं पाहिजे आणि ते माहिती असेल तेवढं तरी तुमचं उत्तर बरोबर येतं. का? इथे क आहे, इथे क आहे आणि इथे पण क आलं. मग राहिलं काय? अ आणि ब, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय आहेत मग ते बरोबर आले. तर पश्चिम किनारपट्टीवरचं ते नाहीये. हा, याच्यातून आपल्याला जाता येतं, सांगता येतं ते. समाहर्ता, सन्निधाता, सीताध्यक्ष, पौतवाध्यक्ष. समाहर्ता हे लक्षात कसं ठेवणार? हरण करणारा. सीतेचं हरण कोणी केलं? सीतेचं हरण कोण केलं होतं? रावणाने केलं ना. मग हरण केलं म्हणजे काय केलं होतं त्याने? पळवून नेलं होतं. पळवून नेलं म्हणजे काय? तिथली घेतलं सीतेला आणि आपल्या जवळ केलं. हरण. म्हणून लक्षात ठेवायचं नेहमी समाहर्ता. हर्ता म्हणजे काय? दुसऱ्याची संपत्ती हरण करणारा म्हणजे गोळा करणारा, असं लक्षात ठेवायचं. कारण हे पाठ केलं तर नाही लक्षात राहत. तसंच सीतेवरून अजून एक शब्द बघा इथे, सीताध्यक्ष.
सीतेचा जन्म कुठे झाला होता? कसा झाला होता? कसं सांगता सीतेचा जन्म कसा? तर नांगरणी करत असताना पेटी सापडली ना जमिनीमध्ये, आणि त्या पेटीमध्ये सीता सापडली, असा उल्लेख आहे. माहिती का नाही? नाही. मग ते तसं आहे. मग सीता कुठे सापडली बाबा? पेटीत सापडली, जमिनीत सापडली. म्हणून इथं कसं बघा, कृषी. मग कृषी, जमीन कृषी असं लक्षात ठेवून द्यायचं. म्हणजे पुढे आपल्याला जेवढं शक्य होतं ना तेवढे लॉजिक डेव्हलप करून ठेवले एकदाचे आपण, पाठांतर फारसे करावे लागत नाहीत. हा, मग बाकीचे आहेतच. सन्निधाता. सन्निधाता कोण आहे? तर मुख्य कोशागार अधिकारी, धाता असं. आणि पौतवाध्यक्ष. पौतव या शब्दाचा अर्थच होतो वजन किंवा माप. पौतव या प्राचीन शब्दाचा असा. त्यानंतर सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा प्राकृत भाषेत रचला, आणि हा ग्रंथ प्रामुख्याने शृंगार रसावर आधारित असून त्यात तत्कालीन महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे वर्णन आढळते. गुणाढ्य या लेखकाचा बृहत कथा हा ग्रंथ पैशाची भाषेत लिहिलेला आहे. कदाचित सातवाहन तुम्ही अजून अभ्यासले नसतील, तेवढं तुम्हाला ते त्यामुळं माहित नसेल, नाही का? बरोबर ना? का तरी सोडवला? सोडवला बरोबर आला? नाही आला? ऑनलाईन तुमचा बरोबर आला का कुणाचा? बर, साक्षीचा आला. अरे वा, छान. मग काय याचं उत्तर? वरील सर्व आहे. राजा हाल हे जे आहेत ना, हे एवढं जरी तुम्ही केलं ना तरी सुद्धा तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील, माहितीये. असं आहे. पैशाची भाषा जी आहे ना ती प्राकृत मधली उपभाषा आहे. प्राकृतच आहे ती, पण ती कशी आहे? उपभाषा, प्राकृतची उपभाषा अशी. राजा हालचा गाथा सप्तशती आपल्याला माहितीच असायला पाहिजे. तो आहेच आहे. आणि ग्रामीण जीवनाचं दर्शन आहे त्याच्यामध्ये. प्राचीन काळातील नाण्यांबद्दल. भारतामध्ये सोन्यांची नाणी सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर पाडण्याचं श्रेय कुशाण राजांना दिलं जातं. याचं एक वाक्य महत्वाचं आहे की असं म्हटलं जातं की सुवर्ण नाणी जी आहेत त्याचे इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात केली इंडो ग्रीकांनी, पण सर्वाधिक पाडली ती कुशाणांनी. तसं. दुसरं आहे, गुप्त काळात सोन्याच्या नाण्यांना दिनार आणि चांदीच्या नाण्यांना रूपक म्हटलं जायचं. इथे मात्र कसं आहे, जर हे तुम्ही वाचलं असतं पुस्तकात इकडे तिकडे तर तुमचं ते कधीच विसरलं नसतं. का? कारण दिनार हा शब्द कुठे वापरतात? अरेबियन. तो अरेबियन आहे ना. आपला प्रश्न पडला असता, अरे हे दिनार कसं काय म्हणतात? आहे तर आहे, लक्षात राहिलं, आहे की नाही? पण ते वाचलं असतं तर. सातवाहन राजांनी प्रामुख्याने सोने या धातूची नाणी पाडली. तर असं काही नाहीये. सोन्याची नाणी नाही आहेत. बेसिकली जे आहेत ते ती लीड शिसे, शिशाची नाणी जास्त आहेत तिथे. मग सोन्याची नाणी मात्र तिथे सापडत नाहीयेत. त्यामुळे काय काय बघा, इथे चुकीचं विधान विचारलंय. चुकीचं. पहिलं चुकीचं आहे का? नाहीये. हा, पहिलं चुकीचं नाहीये. म्हणून पहिलं काय आलं? बरोबर आलं. गुप्त काळात सोन्याच्या नाण्यांना तर ते म्हणतात. आता तुम्ही पुढे वाचन कराल तेव्हा ते होईल. फक्त काय चुकीचं आहे? क. म्हणून याचं उत्तर काय आहे? 3 अ आणि ब. हा, अरे चुकीचं विचारलंय. येस, फक्त चुकीचं. क 2. चला, ऋग्वेद काळातलं विदत, सभा आणि समिती. कुशल बरोबर आला असेल. कसं काय चुकलं? सभा ही केवळ ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तींची आहे. तू तसं ते त्याच्यावर तू फोकस केला. काय काय हे? हा, नाही 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 नाही, ऋग्वेद काळाच्या संदर्भात बरोबर आहे, बरोबर आहे. ऋग्वेद काळामध्ये स्त्रियांना प्रवेश होता. नाही, हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे ते उत्तर चुकलेलं असणार त्यात.
आणि समिती सर्वसाधारण लोकांची सभा होती, राजाची निवड आणि पुनर्निवड करू शकत असे, हे बरोबर आहे. विदत ही सगळ्यात प्राचीन होती, हे पण बरोबर आहे. तर ब चुकीचा आहे, कारण स्त्रियांना प्रवेश होता, ऋग्वेद काळात होता, नंतर मात्र तो उत्तरवेदी काळापासून नाहीये. येस, अ आणि क बरोबर आहे. याचं उत्तर 3 यायला पाहिजे, इकडे उत्तर दिलं असेल वेगळं. किती क्रमांकाचा प्रश्न आहे तो? बरोबर आहे ना? हा बरोबर आहे, ठीक आहे. मला वाटलं तिथं ते हे झालं काय. मग तुझं कसं काय चुकलं? मी हेच ऐकलं होतं की सभामध्ये फक्त ज्येष्ठांना आहे होता आणि समितीमध्ये स्त्रियांना प्रवेश. अच्छा, ओके. मी सेकंड स्टेटमेंट पण बरोबर समजलं. अच्छा, नाही नाही नाही, कसं होतं ते तुझं बरोबर आहे म्हणणं की सभामध्ये ज्येष्ठांना, हा ज्येष्ठांना त्यामध्ये हे होता, पण असा उल्लेख नाही ना, ज्येष्ठ मध्ये महिला येत नाहीत हे नाही ना, कुठे उल्लेख नाही आहे. दोन्ही मध्ये प्रवेश होता, महिलांना दोन्ही मध्ये प्रवेश आहे, सभामध्ये पण आणि समितीमध्ये पण. असं ऑनलाईन तुमचं बरोबर आहे, यात काही कुठे तुम्हाला अडचण? यादव घराणं, तर हे यादव घराणं जे आहे, तर ते पुढे तुम्हाला मध्ययुगीन कालखंडात येईल. खरं तर खलजी वगैरे सगळे हे येतात तिथे. पण माहिती असावं त्या पद्धतीने आहे. हे तिन्ही काय आहे त्याच्यामध्ये, हा बरोबर आहेत का? तिन्ही विधाने याची बरोबर आहेत का? बरोबर आहेत हे. तर ह्या सगळ्या बाबी ह्या राजा भिल्लम यानेच केलेल्या आहेत. प्रशस्ती वगैरे वगैरे सगळ्या बाबी आपण तिथे करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हा, आता पुढे कुठे तुम्हाला हे झाले सांगा, म्हणजे पुढे कुठे तुमचा चुकलाय किंवा कुठे डाऊट आहे तुम्हाला, ते एखादं विचारा आता. हा, किती? 32. त्याच्या अगोदर तुझा किती? 31. चौथ्या परिषदेबद्दल खाली विधाने, हा यात काय? अच्छा, हेनयान आणि महायान अशा दोन पंथांत स्पष्ट विभागणी झाली. ऍक्च्युली पहिली बौद्ध परिषद होती ना, त्याच्यामध्ये सुरुवात झाली, दोन गट पडले, ठीक आहे, पण ऍक्च्युली ते एकमेकांपासून विभक्त झाले ते या चौथ्यामध्ये. पहिल्याला सुरुवात आहे आणि चौथ्यापर्यंत ते स्पष्टपणे फुटतात. विष्टी कर आहे ना, अच्छा विष्टी कर आहे असं म्हणतेस होय, हा हा हा, विष्टी करच आहे, पण त्या विष्टी ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? विष्टी ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही तो जो कर आहे तो मोफत स्वरूपाची मजुरी करून तुम्ही तो अदा करता राजाला. राजाला तुम्ही काय करता? मोफत स्वरूपामध्ये तुम्ही ते अदा करता, म्हणजे परतफेड करता त्याची. वेठबिगारी प्रथा काय असते? वेठबिगारी म्हणजे जिथे तुम्ही घेतलेलं कर्ज हे तुम्ही मोफत स्वरूपामध्ये म्हणजे काम करून तुम्ही ते फेडत असता. इथे तसंच आहे, राजाने लादलेला कर्ज आहे हा, की जिथे तुम्ही मोफत स्वरूपामध्ये राजाला काय करताय? तुम्ही श्रमदान करताय. हा, श्रमदान करताय, पण तो कराच्या स्वरूपातच. सो विष्टी हा कर पण आहे, विष्टी ही वेठबिगारी प्रथा पण आहे. 32. हा, शिलाहार. क, शिलाहार स्वतःला तगर पुरवरधीश्वर म्हणून घेत असत. निश्चित आहे, म्हणजे काय होतं की जर ह्या 3 शाखा बघितल्या आपण, त्या तिन्ही शाखा कशा आहेत बघ. एक ठाण्याचा आहे, दक्षिण कोकणामध्ये आणि कोल्हापूरचा आहे. दक्षिण कोकणला आय थिंक त्यांचं काहीतरी, कुठे राजधानी होती ती? नाही नाही, दक्षिण कोकणामध्ये गोव्याला होती, गोव्याला, गोव्याला त्यांची राजधानी होती, आणि कोल्हापूर जे आहे ते पन्हाळा असं. त्यामुळे मग तेर असं तुझं कन्फ्युजन झालं असेल की इकडे तेर म्हणजे उस्मानाबाद, धाराशिव, आणि मग त्याला कशाला ते आपलं तगर पुरवरधीश्वर असे ते का म्हणतील, बरोबर ना? असा फक्त एक उल्लेख सापडतो याचा, मी तुला एवढं सांगू शकतो की एक उल्लेख सापडतो की त्यांनी मराठवाड्यावरती काही जे हल्ले केलेले आहेत त्याच्यामधल्या एका विजयामुळे त्यांनी आपलं नाव स्वतःला तगरभुर पुरवरधीश्वर असं घेतलेलं आहे. एवढाच उल्लेख सापडतो, त्याच्या पलीकडे काही फार इन्फॉर्मेशन नाहीये त्याची. येस, आणखी गोमंतक, अच्छा हा, गोवा. आणखी कुठे? हा, गुल्मिक आणि आहार. आहार जो आहे तो आहे त्या अधिकाऱ्याचं नाव, नाही का?
आणि गुल्मिक जे आहे ते आहे प्रदेशाचं नाव. असा कितवा प्रश्न आहे तो? हा प्रश्न हा 38. हा गुल्मिक आणि आहार सांगतो हा त्याकडे. गुल्मिक आणि आहार. गुल्मिक हा काय आहे? ग्रामीण प्रशासनाचा लष्करी प्रमुख. हा आणि आहार म्हणजे जिल्हा. कितवा म्हणला तू? सांख्य. अच्छा हे सांख्य, न्याय, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा असं. आता याच्यामध्ये कसं होतं बघ, एक आपल्याला किमान काही माहिती असावी. त्यातलं की जसं हा कणाद आहे, कणादचं ते अणु थेअरीमुळे ते माहिती असायला पाहिजेत आपल्याला. तसे कपिल, सांख्य. आता हे कसं आहे, थोडंसं ते त्याचं नक्की त्याचं काय महत्व होतं हे वाचूनच ते लक्षात ठेवणं गरजेचे आहेत ते ऋषी. हा पुढे पुढे कुठला क्वेश्चन? 39. कर्नाटकातील पट्टदकल येथील मंदिरे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत. येथे केवळ द्रविड शैलीतील मंदिरे बांधलेली आहेत आणि विरूपाक्ष मंदिर हे कांचीपुरमच्या कैलासनाथ मंदिराच्या प्रतिकृतीहून बनवलेले आहे. याच्यामध्ये काय आहे तर ब मध्ये ते चुकवलेलं आहे. येथे केवळ द्रविड नाही, तर द्रविड प्लस नागर अशा दोन्ही शैलीतली ती आपल्याला सापडतात. ते एका ठिकाणी ते चुकवलंय तसं. द्रविड प्लस नागर. 40. हा 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 हे आता बेसिकली याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मागे मला वाटतं आपल्या त्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती नाही का. तर ब्रह्म जो आहे, ब्रह्म काय कुशल? ब्रह्म कशाला? विद्वान. विद्वान माणसाशी लग्न करणं. सो विद्वान व्यक्तीला, म्हणजे याच्यात काय होतं, वधूचे वडील जे असतात ते ऍक्टिव्हली शोधत असतात वराला, आणि त्यांना असा एखादा विद्वान व्यक्ती दिसला की ते तिच्यासोबत ते लग्न लावून देतात. तिथे हुंडा बिंडा काही नसतो असा. तर ते ब्रह्म असतं. त्यानंतर आणखी आहे दैव. ब्रह्म, दैव, त्यानंतर अर्श, आणि अजून कुठला रे? प्रजापत्य. प्रजापत्य. आता यातला जो प्रजापत्य आहे तो प्रजापत्य काय आहे? सेम असाच आहे. पण विद्वानचं काय होतं, इथे वडील शोधत असतात आणि एखाद्या विद्वान व्यक्तीला ते विवाह करून देतात. प्रजापत्यामध्ये काय आहे की मुलाचे आणि मुलीचे वडील म्हणजे कुटुंब हे दोघांच्या सहमतीने आणि संमतीने, कुटुंबांच्या संमतीने. दैव जो आहे ना, त्या दैवमध्ये काय होतं, ते ब्राह्मण एखादा आणि तो आला आणि त्याने पूजा केली, होम हवन केला, त्याची दक्षिणा म्हणून काय केलं जातं? कन्यादान केली जाते. दक्षिणा म्हणून. पण हे कधी केलं जाईल? जेव्हा की ते उपवर असेल कन्या नाही का, आणि ते काय करत असणार आहेत ते की एखादा मुलगा असेल एखादा ब्राह्मण समुदायातला, त्याला बोलवलं, त्याने चांगल्या प्रकारे केलं, चला हे आहे असं असं ते कन्यादान करणं असेल. पण यज्ञाची दक्षिणा म्हणून कन्यादान. आणि अर्श ज्याच्यामध्ये काय होतं की जो हे आहे मुलगा, तो काय करतो? गाय भेट देतो मुलीच्या वडिलांना. गाय भेट देतो, गायीची भेट किंवा गाय भेट मुलीच्या वधूच्या वडिलांना असं. आणि अशा पद्धतीने ते जातं. ठीक आहे. त्यानंतर 41, 42 आणि 43. आता हे जे आहेत हे आता हे कसं आहे बघा, याच्यामध्ये पुढे मी सांगेन तुम्हाला. वेदांग जे आहेत ना, काय झालं, मूळ वेद होते, मूळ वेद ज्यामध्ये की तुमचं ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आहेत. कालांतराने काय झालं की त्या वेदांचं नक्की कसं पठन करायचं, कसं त्याबद्दल अभ्यास करायचा, म्हणून ना बरेचसे तर्कवितर्क लावले गेले आणि त्यामध्ये बदल व्हायला लागले. मग ते बदल होऊ नयेत आणि वेदांचा अभ्यास कसा करावा, त्यांचा मंत्रोच्चार कसा करावा,
याविषयी 6 वेदांग लिहिण्यात आली, ज्याच्यामध्ये वेदांबद्दलचे नियम त्याच्यामध्ये येतात, त्याला म्हणतात वेदांगे. वेदांसंदर्भातले नियम हे असतात वेदांगे. आणि मग त्यानुसार हे सगळं सांगितलेलं आहे. आता बघा इथं कसं आहे, छंद जो आहे ना, छंद, आणि ह्याच्यात गंमत कशी आहे, मानवी शरीर आहे का, त्या शरीराला धरून त्यांनी हे 6 वेदांग लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ छंद, छंद म्हणजे मानवी शरीराचा पाय, पाय. शिक्षा, शिक्षा म्हणजे काय आहे इथे, की जिथे आपण असं म्हणूयात की जिथे उच्चार असं पकडले, मग शिक्षा त्यांनी नाक असं पकडलंय, नाक, बरं का, नाक. मग नाकातून उच्चार, सदाशिव पेठ. उच्चार किंवा मग गीत गाणे, काहीतरी गीत गाणे, सूर लावणे, उच्चार. असेल तसंही असेल ते, पण नाकातून स्वर, म्हणून ते नाक पकडलेलं आहे. असं मग सदाशिव पेठ आपल्या लक्षात राहते की नाही, तसं लक्षात ठेवायचं ते ह्यात आहे. पण मानवात चित्र काढायचं रे, मानवात चित्र काढून त्याच्यानुसार मग ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हे डोळे, हे असं, हे कान, असा, आणि मग हात, आणि मग पाय, असा. पाय म्हणजे छंद, हात म्हणजे कल्प, हे कल्प. कल्पाच्या माध्यमातून आपण काय करतो, कर्मकांड, विधी, प्रातःविधी, बरोबर का, प्रातःविधी कुठून करता तुम्ही, हातच वापरला जातो ना गावाकडे, इथे जेट स्प्रे असतो. पण काय आहे कल्प, असा लक्षात ठेवायचं हो त्याच्यात, ते कर्मकांड आणि विधी. असं छंद, छंदला वृत्तशास्त्र, शिक्षा उच्चारशास्त्र, शब्दांची उत्पत्ती, निरुक्त. मग ह्याचा एक टेबल आहे, एकदा तुम्ही बघा, मला जमलं तर मी टाकतो तुमच्या ग्रुपवर. प्रज्ञा, महाराष्ट्रातील त्रैकुटक, जे मगाशी आपण बघितलं होतं, अभिर आले, अभिरानंतर खाली त्रैकुटक आले, अशी. हे स्वतःला अपरांत, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचे शासक मानत असत. त्यांची राजधानी अनिरुद्धपूर पनवेल जवळ होती. कानेरी येथील चैत्यगृहाच्या बांधकामात त्यांचा सहभाग होता. सगळेच्या सगळे बरोबर. हे बरोबरच आहे, म्हणजे हे अतिशय कुठेतरी रेअरली यांचा उल्लेख सापडणारे असे हे राजघराणे आहेत. वाचण्यात येत नाहीत ते असे. मध्ययुगाकडे वळणारे आहेत, प्राचीन कडून मध्ययुगाकडे वळलेले. सातवाहन, नंतर अभिर, अभिरानंतर मग त्रैकुटक येतात असे. पण महाराष्ट्राचे आहेत म्हणून तुम्हाला ते सांगितलं, तुम्हाला ते इथून तरी इन्फॉर्मेशन जाईल तुमची. आणि 43 श्रेणी, व्यापारी आणि कारागिरांची संघटना होती, स्वतःचे नियम बनवत असत. न्यायालयीन अधिकार होते, हो. न्यायालयीन कसले अधिकार होते, त्यांच्या पुरते. समजा कुंभारांची श्रेणी आहे, तर ते कुंभाराबद्दलचं न्यायदान करतील. कुंभार हे सुताराकडे जाऊन न्यायदान करणार नाहीत, ते सुतार काय करतील, मग लाकूड घेऊन मागे लागतात असं. ते तिकडे जाणार नाहीत ते. आणि श्रेणी ह्या बँका म्हणून काम करत असत. ते आपापसात आपल्या व्यापाराला वाढ मिळावी, ग्रोथ व्हावं, ते आपापल्या व्यापाऱ्यांना, कुंभारांना किंवा ते आपल्या सदस्यांना ते पैसे द्यायचे, म्हणून बँका म्हणून काम करत असं नाही, पण बँकांसारखं काम करत असत असं म्हणूयात आपण त्याला. आणखी पुढे 46 बर. चरक संहिता हा ग्रंथ प्रामुख्याने शल्यचिकित्सा आणि सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये मोतबिंदूची शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरीचे वर्णन आढळते. मग यात काय, यात चुकीचं काय, जीवक हा बिंबिसाराचा राज्यवैद होता आणि त्याने गौतम बुद्धांवर उपचार केले होते. मग यात काय चुकीचं आहे, म्हणजे काय यात काय विचारायचंय नक्की. कुणावर केले, अवंतीच्या राजाकडे पाठवलं होतं त्यांनी, आहे की नाही, का चुकीचं आहे. अवंतीच्या राजाकडे पाठवतं. सेकंड लाईन काय आहे, सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये मोतबिंदूची शस्त्रक्रिया. ते कसं होतं, सुश्रुत जे होते ना, हे वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रियांसंदर्भातच फेमस होते, ते त्याबद्दल फेमस आहेत.
हा, प्लास्टिक सर्जरीचं वर्णन आढळतं. प्लास्टिक सर्जरी म्हणजे आज आपण त्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतो, पण त्या काळामध्ये अवयवांचं प्रत्यारोपण करणं, छिन्न विछिन्न झालेले अवयव त्यांच्याबद्दलचे उपचार करणं, अशा साध्या स्वरूपामध्ये प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होती. असं. आणखी कुठलं? ब मध्ये कसं होतं इथे आता? थांबा. कितवा प्रश्न आहे हा? 46. सांगतो ना ते तुमचं. हे बघा, पहिलं चरक संहिता हा ग्रंथ काय चिकित्सा याच्यावर आधारित आहे. सर्जरीकडे कोण असणार आहेत? सुश्रुत. सुश्रुत हे सर्जरीकडे आहेत. त्यानंतर ज्यामध्ये मृतबिंदू काढणं, प्लास्टिक सर्जरी यांचं वर्णन आहे. आणि क हे पण बरोबर आहे. जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता ज्याने बुद्धांची आणि अवंती राजा प्रद्योत यांची सेवा केली होती. आणि पहिलं चरक संहिता, चरक संहितेमध्ये काय चुकवलंय? तर चरक संहितेमध्ये शल्यचिकित्सा दिले ना ते, त्यामुळे चरक संहिता ही फक्त औषधोपचार आणि सुश्रुत हा सर्जन, एवढं बेसिक मोठं यांचं डिव्हिजन आहे. त्यामुळे ब आणि क हे बरोबर आहे, अ चुकीचं आहे. आणखी दोन्ही सर्जरीशी रिलेटेड आहे का? नाही, फक्त सुश्रुत हे सर्जरीशी रिलेटेड आहेत. आणि असं म्हणा की हे जे आहेत पहिले चरक हे MD आहेत मेडिसिन, आणि सुश्रुत हे MS आहेत सर्जरी. असं. क पण बरोबर आहे. बिंबिसार राजवैद्य जीवक होता, जीवकाने म्हणून त्याचा उल्लेख फार महत्वाचा आहे बिंबिसार दरबारामध्ये. अवंतीलाही पाठवलं आणि गौतम बुद्धावरही उपचार केले. ठीक आहे, चालेल. ओके, तो या पद्धतीने आहे. मग आता पुढे बेसिकली पुन्हा तेच आहे, याच्यातून लर्निंग, कुठे चुकलं, काय चुकलं, कसं चुकलं ते बघणं, आणि त्यानुसार बेसिक पहिल्यांदा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं, मध्ययुगीन कालखंडातल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी कोणत्या आहेत हे पाहणं, आणि आपल्याला किती वेळ आपण त्याला देऊ शकतो हे लक्षात घेऊन त्याच्यानुसार जे करू ते बेस्ट करणं, एवढा प्रयत्न आपण करायचा. चालेल? येस, भेटूयात. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.